प्रॉब्लेम हा आहे की त्या गोष्टींना आपण दाखवतो कसं हे महत्त्वाचं आहे. मग आपले गडकिल्ले असतील, आपल्या यात्रा असतील, आपली गावं असतील, आपण पोहोचवलीच नाही आहेत. बरी पोहोचवले नाही, त्यात फक्त क्रिएटरची पण चूक नाही आहे, यात चूक सगळ्यांचीच आहे. तुम्ही एखाद्या गावात जाता जिथं एखादं मंदिर असेल किंवा एखादं प्रेक्षणीय स्थळ, गेल्या गेल्या एक जण आडवा आपला तो बांबू लावून बसलेला असतो, 50 रुपये काढा. इथून सुरुवात होते. तिथून तुम्ही गेले की पार्किंगवाला की 100 रुपये मागतो किंवा 50 रुपये मागतो. तिथून तुम्ही पुढे होता की एंट्रीचे पैसे. एवढं करून तुम्ही जाता मंदिरात, तो म्हणतो शूट कॅमेरा अलाउड नाही आहे किंवा ड्रोन नका उडवू किंवा शूट करू नका. कसं पोहोचणार लोकांपर्यंत? तर या गोष्टी थोड्याशा स्ट्रीमलाईन झाल्या पाहिजेत. आणि मास्क बेस घालणं मला पटत नाही. ठीक आहे, म्हणजे तुम्ही कुणापासून लपताय ना का, ज्यांच्यामध्ये तुम्ही खाताय पिताय फेमस झालाय त्यांच्यापासून लपणं पटत नाही. त्यामुळे थोडासा प्रायव्हसीचा इश्यू आहे. मला चुकून एखादा भैया भेटतो जो म्हणतो अरे महाराष्ट्र घुमणे जाणं आहे, तो महाराष्ट्र पार करून उडी मारून गोव्यात जाईल, कर्नाटकला जाईल, पण महाराष्ट्रात थांबत नाही. मग थांबला पाहिजे. आणि तो थांबवायचं तर मग तीच आपलीच जबाबदारी की आपण ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर म्हणून ते लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. मग इथे भाषा बऱ्याचदा म्हणजे रोज तुम्हाला ब्रँडचे कमीत कमी 4 ते 5 मेसेज आहेत की आपल्याला हे प्रमोट करायचे. मग त्यात गॅम्बलिंगचे ॲप असतात, क्लिकबेटचे ॲप असतात, रमीचे ॲप असतात. हे इथं थांबलं पाहिजे. आणि मराठीचा हा 100 बिलियनचा ऑडियन्स आहे. म्हणजे फक्त मराठी भाषेमध्ये 100 मिलियन लोक फोन वापरतात. बरोबर, हाच आकडा खूप मोठा आहे. त्यातले 1-2% लोक आपल्याकडचं येत नसेल तर आपल्यामध्ये प्रॉब्लेम आहे. सामाजिक जबाबदारी इतकी वाढली आहे की तुम्ही कपडे काय घालताय, तुम्ही बोलताय कसं, तुम्ही वागताय कसं, तुम्ही काय दाखवताय, ही प्रत्येक गोष्ट मॅटर करते. मला पिझ्झासोबत बोलायचं आहे की काय बाबा तुझ्यात आहे काय नेमकं, तू कशामुळे एवढा मागे विचारायचं मला त्याला. तुला 1000 रुपयाला काय, तू का 1000 रुपयाला विकत घ्यायचं? तुझ्यात लॉजिक काय आहे? तुझ्यात ना प्रोटीन आहे ना काय, नुसतं कार्बने भरलाय तू. आणि तुझे पॅकिंग बिकिंग म्हणजे एकदम प्रो लेव का आज तुझ्यात नेमकं काय ते विचारायचं की का पिझ्झाच, फक्त पिझ्झाच का? साधारण एक फूड ब्लॉगर किती रुपये कमवतो? भविष्याबद्दल बोललास तर एक कंटेंट क्रिएटरचं म्हातारपण कसं असेल? कंटेंट क्रिएटरचं म्हातारपण असं समजा की आता इंस्टाग्राम पण आमच्यासोबत जन्माला आलंय. त्याचं जे होणार आहे ते आमचं होणार आहे. नाही, एक तर पॉडकास्ट म्हटलं की मला भीतीच वाटते. कारण मागच्या 2-3 महिन्यात जे झाले मराठी सेलिब्रिटीसोबत माझ्या अंगावरच काढतो पॉडकास्ट द्यायला. त्यामुळे मी असं कंट्रोल करून सगळी उत्तरं दिलेली आहेत. कारण काय होतं, तेवढाच कट मारायला असतो, त्या कटची भीती वाटते. पण आज छान वाटलं आणि प्रश्नही वेगळे होते प्रत्येक वेळेसारखं. आणि प्रेक्षकांनाही सांगणं आहे की आपल्याला एक सबस्क्राईब करायला काहीच खर्च येत नाही, पण यांना खूप मेहनत आहे कॉन्टेंट तयार करण्यासाठी. त्यामुळे सबस्क्राईब करा. या मंचावरती उन्हाळ भटकंती बरेचशी मोठमोठे लोक येत असतात. मी पर्सनली यांचे बरेचसे व्हिडिओ बघत असतो माहितीसाठी. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, नसेल आवडला तरी पण सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात असेच व्हिडिओ पाहायला मिळतील. मित्रांनो, उन्हाळ भटकंतीतर्फे दर महिन्याला अतिशय सुंदर अशा ट्रेक्सचं किंवा टूर्सचं आयोजन आपण करत असतो. तर या ट्रेक्स किंवा टूरच्या संदर्भात तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल किंवा या ट्रेक्स किंवा टूर्सला तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही एका व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देत आहोत. तो व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं उन्हाळ भटकंती प्रस्तुत क्रिएटर जर्नी ह्या खास सेगमेंटमध्ये. इथे आपण भेटतो अशा कंटेंट क्रिएटर्सना ज्यांनी आपल्या कॅमेऱ्यातून, शब्दातून आणि भावनांमधून जगाला एक नवा स्वाद दिला आहे. आज आपल्यासोबत आहेत असे एक फूड ब्लॉगर जे फक्त जेवण दाखवत नाहीत तर त्या जेवणामागची कहाणी, माणसं, संस्कृती आणि स्वादसुद्धा शेअर करतात. त्यांचे सहज, स्वच्छ आणि खवळगिरीने भरलेलं त्यांचं कंटेंट सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. तर चंद्र गप्पांना आपण सुरुवात करूया. येस, आम्ही आत्तापर्यंत जेवढं पाहिलं आहे ॲज अ फूड ब्लॉगर, त्याच्यापेक्षा मी म्हणेन की एक कंटेंट क्रिएटर, कारण त्याच्यामध्ये एक कलाकारी आहे. जरी आपण फूड हे सेगमेंट जरी घेतलेलं असेल तर तिथे शूट ज्या वेळेला करतो त्यावेळेस शूट करताना आधी शूट करावं की आधी जेवण करावं, असा कधी संभ्रम तयार झाला आहे का? असा आधी व्हायचा. जेव्हा सुरुवात केली ना तर आम्हाला असं वाटायचं की अरे हॉटेलचं जेवण ते पण फ्रीमध्ये. मग सुरुवातीला असं व्हायचं की पटकन मेनू कार्ड बघायचं, म्हणजे भारी भारी तर ऑर्डर करायचं. सुरुवातीला व्हायचं की चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये भारी भारी आयटम खायला भेटायचे. तर मग सुरुवातीला असं झालं की शूट करायचं का खायचं. आता असं झालं की थोडी जबाबदारी पण वाढली, चांगलं कॉन्टेंट पण करायचं आणि थोडी इच्छाही कमी झाली बाहेरचे खायची. तर आता कॉन्टेंट आता कमी झालं, पण सुरुवातीला व्हायचं. म्हणजे आपण जो आता कंटेंट तयार करतो तो ह्या विचाराने करतो की हा कंटेंट व्हायरल व्हायला पाहिजे की एकदम आपल्याकडनं काहीतरी क्रिएटिव्ह गेलं पाहिजे. आता मला म्हणजे आमच्या दोघांचं मत सांगतो. आमचं असतं की 10 वर्षांनी पहिले की आपल्याला लाज नाही वाटलं पाहिजे, अरे काय बनवलं होतं, एवढाच विचार असतो. आता व्हायरल होणं न होणं असं नाही की प्रत्येकाचा कॉन्टेंट वाईट असतो, प्रत्येकजण मेहनत घेतोच की, पण ते व्हायरल होणं न होणं शेवटी अल्गोरिदम लोकांना काय आवडतं त्यावरती. त्यामुळे डोक्यात एकच असतं की 10 वर्षांनी जर बघितलं तर आपल्याला वाटलं म्हणजे हा काहीतरी चांगलं केलं होतं.
सो हा एकच थॉट आहे आत्ता तरी. कंटेंट करायचं आपलं ज्यावेळेस ठरलं सुरुवातीला की अशा पद्धतीचं आपण कंटेंट करूया, तेव्हा काय असं उद्दिष्ट ठेवलं होतं का की एक तर आमची सुरुवातच अशी झाली की एक फोन घेतला, तो चेक करायला गेलो, मग त्यातनं तो व्हिडिओ तयार झाला, तो टाकला, तो व्हायरल झाला, मग दुसरा टाकला, तोही व्हायरल झाला, तिसरा टाकला, त्यात कोणीतरी 4 पैसे दिले, म्हटलं हा भारी आहे. सो अशी सुरुवात आहे. त्यामुळे ठरवून काय नव्हतं केलं, पण जसं लोक पाहायला लागली, कमेंट यायला लागल्या, तसं मग ती जबाबदारी वाढत गेली. आता ते उद्दिष्ट असतं की हां आपल्याला हे करायचं आहे. ज्यावेळेला तुम्ही व्हिडिओ बनवता खूप प्रोसेस थोडी मोठी असते, हां. साधारण शूट, एडिट, त्याच्यानंतर पब्लिश आणि मग पुढे त्याचा रिझल्ट. साधारण ही प्रोसेस कशी असते? ही प्रोसेस सुरुवातीला खूप अशी सोपी होती. हां, सुरुवातीला फोन घ्यायचा, शूट करायचं, मस्त खायचं, घरी यायचं, दुपारची झोप काढायचं, संध्याकाळी एडिट करायचं. आत्ता ती प्रोसेस बदलली आहे. आता असं आहे की जवळपास 1.4 म्हणजे जवळपास 14-15 लाख लोकांनी सबस्क्राईब केले. हां, मग असं होतं की एक पण चुकीचा शब्द नाही गेला पाहिजे, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. जर आपण ब्रँडचा व्हिडिओ करतो त्यांचं सगळं व्यवस्थित इन्क्लूड झालं पाहिजे. सगळं ट्रेंड काय चालला आहे, त्याच्या भोवती जोक, पॉलिटिकल नाही आलं पाहिजे. मग याच्यासाठी स्क्रिप्ट लिहायला आम्ही 1 ते 2 दिवस घेतो, कधी कधी जास्तही लागतात. मग ती स्क्रिप्ट लिहायची, मग रिहर्सल करायची, कारण आपण काय सगळे अभिनेता नाही आहे की आपलं सगळं जमतं. मग आणि काय होतं ना, बऱ्याचदा स्क्रिप्टमध्ये असे काही शब्द असतात जे आपण आयुष्यात बोललेलो नसतात. बरं. मग त्याची प्रॅक्टिस करायची, कारण त्या लोकेशनला तेवढा वेळ मिळत नाही की तुम्ही जाणार, निवांत प्रॅक्टिस करणार, मग शूट करणार. मग रिहर्सल होते पहिल्यांदा, म्हणजे स्क्रिप्टिंग होतं, मग रिहर्सल होतं. रिहर्सल झाल्यानंतर मग आम्ही एकमेकाकडे बघून हसतो, मग अजून ते 8 तास जातात की हा सगळ्यात हे म्हणजे सगळ्यात मोठी प्रोसेस हीच आहे की एकमेकांना म्हणजे एकमेकांची ॲक्टिंग थोडीशी बरी वाटणार. कारण एक 4 वर्षाचा पोरगा येतो आमच्या व्हिडिओमध्ये, त्याला तेवढं अजून समजत नाही, मग त्याला सगळं सांगणं, आणि आमच्या सगळ्यात तोच चांगला ॲक्टिंग करतो. मग रिहर्सल होते, मग शूट होतं. शूट पण असं आहे की इथं आपण बसलेला असतो, आपल्याला कळतं की खारडीतल्या एखाद्या रेस्टॉरंटमध्ये शूट करायचं आहे. मग आपण गुगलचे फोटोज बघून इमॅजिन करायचं, हॉटेल असं असेल, लाईट अशी असेल, हे असं असेल, मग त्या हिशोबानं शूट होतं. मग ते आल्यानंतर एडिटिंग 1-2 दिवसांचं, मग साऊंड वगैरे अशी मोठी प्रोसेस असते. ह्या सगळ्या प्रवासात आपण ज्या वेळेला व्हायरल होतो त्या काय ट्रोलिंग पण सहज येतेच, तर अशा प्रकारानं कधी सामोरं गेले का? कुठला किस्सा आहे का? हां, ट्रोलिंग होतं ना. ट्रोलिंग अशा येत नव्हतं की अरे, मी एक वारीचा व्हिडिओ केला होता, पंढरपूरच्या वारीचा, आणि 5-6 मिलियन व्ह्यूज आले होते त्याला ऑलमोस्ट. पण सगळ्यांनी जवळपास शिवाच घातलं त्यामध्ये, अरे काल तर मटण घात होतं ना, आज वाऱ्यात जाऊन बसलं. सो ते होतं, तसं ट्रोलिंग होतं. काही जण कॉल करून सांगतात की अरे सगळे वारकरी शाकाहारी असतात, तू त्यांच्यात जाऊन त्यांना कशाला वाटवतोय. हे सुरूच असतं. काही मंदिरांमध्ये गेलो होतो, तिकडे पण तेच झालं की अरे मटण गाव मंदिरात करायचं, हे सुरूच असतं. आणि ते आता शेवटी प्रत्येकाच्या विचारसरणीचा भाग आहे, आपण काय करणार. ह्या आवड्या याच्यामध्ये असंख्य पदार्थ खात असतात. Yes. असा पदार्थ पहिल्यांदा बघितलात, घाबरलात, त्याच्यानंतर तो आवडला, असा कुठला पदार्थ आहे का? हां, असा आम्ही एका शूटलाच गेलो होतो आणि त्यांनी आम्हाला 4 आयटम सांगितले की हे शूट करायचं आहे. आणि मी त्यांचं मेनू कार्ड बघितलं, मेनू कार्डमध्ये 630 रुपयाची पाणीपुरी होती. बापरे. म्हणजे 2 ॲक्च्युअली त्याची 2 पाणीपुरी घेतलेला, एक जी शूट केली 400-450 रुपयाची होती, आणि एक असं आवाकाडो पाणीपुरी नावाची पाणीपुरी 630ला होती, टॅक्स वगैरे पकडून सगळं. आधी भीती वाटली की हे मागवायचं का नाही, पण असं पण वाटलं की 600 रुपयात काय असेल, कारण आयुष्यात परत भेटणार नाही आपल्याला बघायला. आणि मग ती मागवली तर 8 अशा पुऱ्या होत्या, प्रत्येक पुऱ्याच्या खाली एक ग्लास होता, त्यामध्ये आवाकाडोचेच 8 फ्लेवर होते, आणि प्लस ज्या रगडा असतो आपला तो पण 4-5 प्रकारचा होता. मग खाल्ल्यावर असं वाटलं की हा आयुष्यात पैसे कमवले पाहिजेत, म्हणजे काहीतरी भारी खायला भेटतं. सो ते झालं होतं. ह्या सगळ्या प्रवासात शूट करताना कुठे थांबायचं आणि काय दाखवायचं हे तुम्ही ठरवता कसं? हां, ठरवतो. बऱ्याचदा म्हणजे रोज तुम्हाला ब्रँडचे कमीत कमी 4 ते 5 मेसेज येतात की आपल्याला हे प्रमोट करायचे. मग त्यात गॅम्बलिंगचे ॲप असतात, क्लिक बेटचे ॲप असतात, रमीचे ॲप असतात, हे इथं थांबलं पाहिजे. मग असं होतं की त्याला नाही म्हणणं हे पण म्हणजे मोठं असं म्हणतो आपण, दगड ठेवायला लागतो, एवढ्या पैशाने नाही कसं म्हणायचं. काही असे रेस्टॉरंट ज्यांना म्हणजे आपल्या रेस्टॉरंटचा कॉल येतो की आम्हाला प्रमोट करायचं, तुम्ही गुगलला आता वाचता, अरे 2च स्टार आहेत, 1च रेटिंग आहे. किंवा काही असे रेस्टॉरंट आहेत की जिथं सगळ्यांना माहिती आहे की खराब आहे, आता मी नाव नाही सांगत, सगळ्यांना कळालं असेल कुठलं आहे आणि खूप फेमस आहे, पण त्यांच्या मालकाचा कॉल येतो. मग आपण अरे एवढ्या मोठ्या माणसाने कॉल केला आहे, पण करायचं कसं, मग तिथंही तुम्हाला नाही म्हणता आलं पाहिजे. सो हे शिकलो आहे आत्तापर्यंत. सुरुवातीला नव्हतं जमत, सुरुवातीला असं वाटायचं की एवढ्या मोठ्या माणसाने कॉल केला आहे, गेलं पाहिजे किंवा आपल्याला पण कॉन्टेंट पाहिजे. पण आत्ता असं होतं की आपण जे दाखवतोय तिथं जर आपला ऑडियन्स गेला आणि त्यांनी खाल्लं आणि मग त्यांनी शिव्या घातल्या तर त्या जास्त लागतील. मग आता ठरवलं की आता नाही करायचं. सो मग हे ब्रँडच्या बाबतीतही होतं, गॅजेटच्या बाबतीतही होतं. गॅजेटचे मग बरेचसे ब्रँड येतात, सोनारांचे काही ब्रँड, ज्वेलरीचे ब्रँड असतात, त्यांनाही नाही म्हणायला लागतं. सो अशा भरपूर गोष्टी ज्यांना नाही, आता सध्या आम्ही बऱ्याच लोकांना नाही म्हणतो, त्याचं हेच कारण आहे की नाही आहेत प्रोडक्ट चांगले.
कंटेंट बनवतो तसं आपल्यासोबत आपले फॉलोअर्स पण येतात, त्याच्यावरती आपलं चालतं. एखादा काही खास क्षण आहे का खास? फॉलोअर्स सोबतचा हां, एक मध्ये किस्सा झालता टोल नाक्याचा. असं झालं की मी घरात झोपलेला असायचो आणि टोल कटवायचा. मला सुरुवातीला काय वाटलं की बँकेचा काहीतरी असेल, फास्टॅगचा इश्यू आहे. तर मी बँकेला भरपूर ईमेल लिहिले. तर बँकवाले नंतर इतके त्रासले 2-3 महिन्याने की ते म्हणलं आमचा फास्टॅग बंद कर, तो दुसरं घे काहीतरी. मग मी दुसरा घेतला फास्टॅग. दुसऱ्याचं पण तेच झालं. आता फास्टॅगचं असं कुठलंच ऑफिस पूर्ण भारतात नाही जिथं जाऊन तुम्ही तक्रार देऊ शकता. म्हटलं मग ते काय व्हायचं, रात्री 1-2 वाजता टोल कटवायचे. मग ते अजून भीती वाटायची की अरे होतंय काय, आपण झोपलो आणि सकाळी 70 रुपये कट. मग काय केलं की मी पोस्ट टाकली फेसबुकला. तीच पोस्ट नंतर मग ते काही मीडियावाल्यांनी त्याची बातम्या लावल्या आणि मग मी काय केलं, तीच पोस्ट यूट्यूबला टाकली. आणि त्या पोस्टखाली मला एक कमेंट आली की दादा मी पाठसला राहतो आणि तुम्ही टोल नाका यायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. आणि त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि ती डिलीट केली. मग मी त्याला कॉल केला. 18-20 वर्षाचा पोरगा होता. त्यांनी मला भेटायला बोलवलं मंगळवारपेठेत. मी त्याच्याकडे गेलो तर त्याने मला पूर्ण प्लॅन आखून दाखवला. मला वाटलं बघा तुम्ही 8 तारखेला पोस्ट टाकली, 8 तारखेला तुमचे 70 रुपये कट झाले होते, पाटासवरून ती लोक इकडे मोहला गेली होती, म्हणजे इथंच कुठेतरी कट झाला असेल. आणि बघा आणि मग त्याने माझ्याकडे स्क्रीनशॉट चेक केले. मला वाटलं 2 वाजून 41 मिनिटांनी तो परत आलाय, म्हणजे तो बरोबर 30-40 किलोमीटरहून परत आला. एवढं सगळं प्लॅनिंग त्या फॉलोअरने केलं होतं. आणि मग तो मला स्वतः घेऊन गेला पाटसला, तिथले CCTV चेक केलं, ते घेऊन पोलीस चौकीत जाऊन तक्रार वगैरे परत सगळं त्याने करून दिलं होतं. आणि एवढं करून तो मला वाटलं की माझं नाव भविष्यात कुठंच घेऊ नका. म्हणजे इतकं स्मार्ट पिढी आहे आणि फॉलोअरचे असे एक नाही भरपूर अनुभव आहेत. असं बऱ्याचदा झालं की आम्ही कुठेतरी अडकलोय, म्हणजे ऑफकोर्स फिरायला लागतं कंटेंटमुळं, आणि कोणतरी तुम्हाला ओळखतं, म्हणतो हां सर हा इश्यू आहे का, आणि तो अशी मदत करून जातो की आपलं वाटतं अरे हा आपण आयुष्यात काहीतरी कमवलं. असं खूप वेळा झाले. मोठमोठ्या ॲक्सेसच्या बाबतीत झाले, गडकिल्ल्यांवरती असं होतं किंवा तुम्ही मंदिरांमध्ये प्रत्येक ठिकाणी असं होतं. पण हा मेमोरेबल होता. 1-2 लक्षात ठेवणार. हा 1-2 लक्षात होता. हे सगळं तुम्ही शूट करता एकट्याने करता का तुमची सगळी टीम असते? टीम तर नाही, पण आमचं सगळं घरगुती प्रोडक्शन आहे. म्हणजे कॅमेरामॅनचं शूट करायचं तर मी कॅमेरा पकडतो, माझं जरा शूट करायचं तर ती कॅमेरा पकडते, किंवा बारकाही कॅमेरा चालवतो. बारक्या कधी कधी त्याची लाईट पकडून बसतो बऱ्याच. सो हे सुरू असतं. आणि हे एवढ्यासाठीच आहे की असं नाही की आम्हाला टीम ठेवायची नाही आहे, पण डिपेंडन्सी वाढायची. म्हणजे सुरुवातीला आमच्याकडे काही जण होती, मग तो मोशीतनं निघालाय, मग तो येईपर्यंत आपण पावडर लावून बसायचं, मग त्याचं काहीतरी होणार. मग बऱ्याचदा असं झालं की हां स्टेला जायचं आपल्याला, मग तो म्हणणार नाही मला आई सोडतच नाहीये. मग नंतर असं व्हायला की ती डिपेंडन्सी इतकी वाढली की आमचं ते कॉन्टेंट शूट करण्यापेक्षा आहे ना यांना मॅनेज करणं अवघड होत चाललं होतं. की तू येणार आहे का बाबा, मग तो नाही म्हणायचा, मग तो म्हणायचा तो आला तरच मी येणार. मग हे सगळं सुरू झालं. म्हटलं याच्यापेक्षा आपण एक काम करूयात की गॅजेट्स थोडेसे इम्प्रूव्ह करू. पहिलं कसं DSLR वगैरे होते, तर मग ते त्याला चांगला प्रॉपर माणूस पाहिजे. मग आम्ही थोडंसं फोनवरती शिफ्ट केलं. मग DJ ऑस्मो पॉकेटसारखे काही पर्याय शोधले, यातून तुम्ही आरामात शूट करू शकता. मग आत्ता असं की आम्ही घरगुती प्रोडक्शन आहे. इन केस खूप मोठं शूट करायचं काहीतरी वॉटर पार्क वगैरे तरच टीम, नाही तर आमचं आम्ही करतो. घरात पण एक कॅमेरामन क्लिक्स नावाचा चॅनल सुरू आहे. घरातल्या घरात स्पर्धा वाढली का? हा घरातल्या घरात स्पर्धा वाढली. म्हणजे पहिलं असं व्हायचं की काही ब्रँड असे म्हणायचे की सर थोडेसे पैसे कमी करा वगैरे. आता ते डायरेक्ट तिला कॉल करतात, तुम्ही करा मॅडम. हां असं ती एक स्पर्धा वाढलेलीच आहे. पण त्याचा फायदाही होतो की आता जे छोटे ब्रँड्स आहेत किंवा ज्यांचं बजेटच कमी किंवा ज्यांना कमी पैशांमध्ये प्रमोशन करायचं आहे, म्हणजे मी काय अगदी 1,00,000-2 लाख घेतो असं नाही आहे, पण ज्यांना कमी पैशात करायचं ते मग तिला अप्रोच करतात. मग आमचं असं होतं की हां ठीक आहे हे पण मिळतं आणि हे मिळतं आहे. सो तो फायदा आहे. दुसरा असं होतं की ऑडियन्सलाही थोडंसं बॅक ऑफ द सीन पाहायला मिळतं किंवा घरात काय चाललंय ते. आणि जर मी म्हटलं की आता जबाबदारी वाढली आपली की आता आपल्याला मोजकं कॉन्टेंट करता येतं, तर मग ती भरपूर कॉन्टेंट तयार करते पडद्यामागचं, ते ऑडियन्सला पाहायला मिळतं. त्यामुळे अजून लोकांशी कनेक्ट वाढत चाललाय. सो फायदाच आहे. ऑडियन्सला बॅकग्राऊंडला काय चाललंय ते बघायला पण ते पाहायला मिळतं. हां कारण मी सगळंच सांगू शकत नाही, माझ्या कॉन्टेंट स्टोरी टेलिंगचं आहे, त्यामुळे ते सगळंच काल्पनिक असतं. पण ती कसं ते ॲक्च्युअल सांगते की हे झालं आमच्यासोबत, काल असं घडलं, हे असं घडलं. लोकांना ते पाहायला आवडतं, त्यामुळे ते चांगलंच आहे. उलट काही कंटेंटला मिलियन्समध्ये व्ह्यू जातात. जेव्हा आपण शूट करून गेलं किंवा 6 महिन्यापूर्वीचं किंवा 8 महिन्याचं परत आपण त्याच्याकडे बघतो, त्यावेळेला कसं वाटतं? भीती वाटते करत ते बघून. असं वाटतं अरे काय केलं आपण हे. असं भरपूर वेळा होतं की अरे हा व्हिडिओ असा काय केला आपण. पण कधी कधी युट्यूबला आहे ना आपलं ते ॲड रेव्हेन्यू असतो ना, तो अचानक वाढला की वाटतं काहीतरी झालं मागं. मग मी जाऊन ते व्हिडिओ सगळे चेक करतो. मग कळतं अरे हा 10 मिलियन गेलाय, हा 7 मिलियन गेलाय. मग तेव्हा बरं वाटतं. सो ते बघण्याचा दृष्टिकोन असते, काहीतरी पुढं घडलं तरच आपण मागचे व्हिडिओ चेक करतो. फूड ब्लॉगर म्हणून सामाजिक जबाबदारी वाढली आहे का? हां सामाजिक जबाबदारी वाढली. सामाजिक जबाबदारी इतकी वाढली आहे की तुम्ही कपडे काय घालताय, तुम्ही बोलताय कसं, तुम्ही वागताय कसं, तुम्ही काय दाखवताय, ही प्रत्येक गोष्ट मॅटर करते.
कारण आमच्या व्हिडिओच्या बाबतीत असं आहे की लहान मुलांचा ऑडियन्स खूप आहे, म्हणजे अगदी 8 वर्षांपासूनची पोरं पाहतात. कारण त्यात काहीच नसतं, त्यात नॉर्मल हलके फुलके जोक्स असतात, मराठी असतं. मग असं होतं की लहान मुलं जास्त बघत असेल तर मग तुम्हाला जबाबदारीने वागायला लागतं. म्हणजे तुम्ही बारचे शूट करू शकत नाही, तुम्ही पब दाखवू शकत नाही, तुम्ही असे काही जागा दाखवू शकत नाही की जिथं लहान मुलं गेली तर त्यांना प्रॉब्लेम होईल. मग या सगळ्या गोष्टींना लक्षात ठेवावं लागतं. परत अजून असं झालं की आता म्हातारे लोकही पाहतात ते, मग त्यांचाही विचार करून शब्द वापरायला लागतात. म्हणजे आपल्याला वाटतं की हा जोक चांगला जाईल, किंवा हा खूप ट्रेंडमधला जोक आहे, किंवा हा असं आहे की हे जेनझी लोकांना कळते, पण ते त्यांनाही कळायला पाहिजे. असं झालं की सगळंच हे सांभाळून मग कॉन्टेंट तयार करायला लागतं, प्रोडक्ट प्रमोशन करायला लागतात, बोलायला लागतं, राहायला लागतं की तुम्ही तसेच दिसले पाहिजेत. मी आता उद्यापासून ते आपली ढगाई पॅन्ट घालून फिरले लोक लगेच काय म्हणतात. तर ती एक जबाबदारी वाढली. त्यामुळे हे सगळेच असं आहे की हे सगळ्यांनाच पकडून थोडंसं पुढं जायला लागतं. सो ती असं झालं की फॅमिलीसारखी जबाबदारी झाली आहे की सगळ्यांसाठीच विचार करायचा आहे. तुम्ही आता म्हटलात की चांगलं दिसावं लागतं, इतकं खाता म्हणजे आमच्या दिसतं ते कसं मेंटेन करता एवढं? हा, मी म्हटलं ना की खरंच चॅलेंज असतं की समजा तुम्ही दुपारी भरपूर खाल्ले तर मग रात्री तुम्हाला इच्छा असून पण थोडंसं खायला लागतं. दुसरं असं की जे आपल्याला आवडतं, साखर मैदा वगैरे, हे एकदम कमी करायला लागतं. हा, आणि तरी काय त्याचा त्रास हा नाही की लोक काय म्हणतील, प्रॉब्लेम आपल्याला स्वतःला आहे की तुमची तेवढी एनर्जी टिकली पाहिजे. परत असं होतं की तुम्ही जर जास्त खाताय तर मग खायचं पण ॲडिक्शन लागतं. सुरुवातीला माझं तसं झालेलं की रोज बाहेर खायचो, मग मला घरातलं जेवणच नव्हतं, मग बाहेरच खायचं. आता ते खाऊन वजन वाढायचं, मस्त झोप लागायची, आणि ते तेव्हा भारी वाटायचं. मग आता असं नाही, आता थोडंसं बऱ्याचशा TV सिरियल सोबत काम केलं आपण, फिल्म सोबत करतोय, बरेचसे फिल्म प्रमोशन केलेत, सेलिब्रिटी सोबत काम करायला लागतं. मग असं की त्यांच्यासमोर थोडं तरी चांगलं दिसलं पाहिजे. आपण अगदी त्यांच्यासारखं दिसू शकत नाही, पण थोडंफार मेंटेन करणं, किंवा तुम्ही पावडर लावता ते चेहरा थोडा तरी तसा पाहिजे, उगाच ते दगडाला पावडर लावून चालणार नाही. मग असं केलं की स्वतःला थोडंसं मेंटेन करणं, काही 1-2 गोष्टी ज्या शक्य आहेत, जसं जास्त पाणी पिणं असेल, थोडासा व्यायाम तर आपल्याकडनं होत नाही, पण थोडं कुठंतरी लहान पोरांसोबत गोटा खेळ, क्रिकेट खेळ, हे सुरू असतं की ठीक आहे लोक काय म्हणतील हे महत्त्वाचं आहे, पण शरीराची एक्सरसाइज. सो आता ते सुरू आहे आमचं. आत्ताचा एक ट्रेंड येऊन गेला, गिबली ट्रेंडचा. ओके, फूड ब्लॉगिंगमध्ये किंवा फूड या इंडस्ट्रीमध्ये काही ट्रेंड्स येतात का? म्हणजे फॉर एक्झाम्पल इंजिनियर वडेवाले किंवा चहाचा ट्रेंड आला. हा दोन्ही बाजूने असतो. म्हणजे जे व्यावसायिक आहेत त्यांच्या बाजूने पण असतो. जसं म्हणतात तंदूर चहा आला होता, तुम्ही म्हटलं तसं इंजिनियर वडेवाले होते. हे येतं, हे बिझनेससाठी असतं, त्यांचे बिझनेस वाढतात, पैसा कमवतात. काही ज्याचे चालतात ट्रेंड ते चालतात, जे चालत नाही ते बंद होतात. आणि हे फूड ब्लॉगरकडनं पण असतं मग की तू गुलाब वापरून भजी बनव, गुलाबजाममध्ये कोणतं सॉस टाक, हे दोन्ही बाजून असतं. मुळात हा ट्रेंड नाही आहे. याला असं म्हणता येईल की कंटेंट क्रिएटर्स पैसे कमावण्यासाठी करतात तसं, आणि जे व्यावसायिक आहेत ते ॲडव्हर्टिजमेंटसाठी करतात. पण आपले जे रूट्स आहेत ना, म्हणजे आपलं जे मूळ आहे ते वरण भाताचं आहे. आपण 3 टाईम वरण भात खाऊ शकतो, पण मी तुम्हाला 3 टाईम पिझ्झा दिला तुम्ही दुसऱ्या दिवशी नाही खाणार. सो आपले रूट्स तेच आहेत. त्यामुळे हे ट्रेंड येतात जातात म्हणण्यापेक्षा ह्या मार्केटिंग टॅक्टिक्स आहेत, त्या फक्त यायच्या, एन्जॉय करायचं आणि पुढं सरकायचं, एवढंच आहे ते. आजपर्यंत बरेच व्हिडिओ बनवले असतील, एखाद्या व्हिडिओ मागे खूप मेहनत घेतली असेल, तर असं कधी वाटलं का की ह्या व्हिडिओला आपल्याला ऑस्कर मिळाला पाहिजे होता? ऑस्कर, हा एका व्हिडिओ आम्ही काय झालं तर कोल्हापूरला गेलो होतो सासरवाडीला, आणि इतकं रिकाम होतं दिवसभरात की सगळेच म्हटलं की बाहेर गेलं पाहिजे. म्हणजे इतका वेळ सासरवाडीत घरात बसून होतो. मग आमचं ठरलं की मंदिर बघायला जाऊ, आणि खिद्रापूरचं मंदिर मी बऱ्याचदा ऐकलो त्या मंदिराबद्दल. तर सासरवाडीतून जवळ होतं, आम्ही गेलो. तर तो व्हिडिओ आम्ही व्हिडिओ प्लॅन न करता बनवला होता, पण ते मंदिर बघून मला असं बऱ्याचदा वाटलं की राव, म्हणजे ती वेळ कशी असेल, इतकं सुंदर मंदिर तोडूच कसं काय शकतात. मग तो व्हिडिओ केला, आणि त्या व्हिडिओत असं झालं की बरीच कॉन्ट्रोवर्सी होती. म्हणजे काहींचं असं मत होतं की ते बौद्ध लेणी आहे, बाकी विकिपीडियावरती होतं की ते मंदिर आहे. आता आपल्यासाठी विकिपीडियाच हा सोर्स असतो. बरं, जे म्हणायचे बौद्ध लेणी त्यांच्याकडे पण पुरावे होते, आणि जे म्हणायचे हिंदू मंदिर त्यांच्याकडे पुरावे होते. नंतर मी कन्फ्यूज झाले की नेमकं काय. मग आर्किओलॉजीच्या काही लोकांना कॉल केले, काही इतिहास तज्ञांना कॉल केले, केतनपुरी यांना कॉल केला. मग त्यांनी मला ॲक्च्युली त्या एका व्हिडिओसाठी सगळे संदर्भ वाचायला लागले. म्हणजे 800 वर्ष, मला वाटतं इसवी सन 800 वर्ष पूर्वापासून ते संदर्भ वाचले, कारण ते शेवटी लिगली माझ्यापर्यंत आलं असतं. आणि मग तो सगळा कंटेंट तयार झाला. म्हणजे त्या व्हिडिओमधलं एक एक वाक्य असं आहे ना की जसं 10 लोकांना विचारून लिहिलेलं आहे. हा, कारण ती रिस्क आहे ना शेवटी, आणि आपण स्वतःसाठी शिवाय वाचणार की ट्रोलिंगचं ठीक आहे, पण प्रत्येक संघ दुसऱ्या कमेंट खाली एक घाण शिवी देतं, आपण वाचत बसत ते बरोबर नव्हतं. सो तो एक व्हिडिओ असा होता की ज्यासाठी लिटरली 1-2 पुस्तकं वाचले असं मला हरकत नाही, इतकं कॉन्टेंट वाचलं होतं. एक एक गोष्ट 2-2 वेळा व्हेरीफाय केली आणि तो व्हिडिओ तयार केला होता. आणि
ते मंदिर ऍक्च्युअली तसं आहे, तुम्ही कधी जाऊन बघा की तुम्हाला बघून वाईटच वाटतं त्या मंदिराकडे. इतकं भारी मंदिर आहे, पण त्या मंदिराला प्रत्येक ठिकाणी तोडलेलं आहे. सो त्या व्हिडिओला मला वाटतं की आता ऑस्कर ऑफकोर्स असा काय भेटत नाही, पण असं वाटतं की खूप मेहनत केली होती त्यासाठी. ह्या सगळ्या ह्याच्यामधल्या खालच्या कमेंट्स वाचता सगळ्या ह्याच्या? मी सगळ्या कमेंट वाचतो, युट्यूबच्या, इंस्टाग्रामच्या, फेसबुकच्या. हो. नाही तर वाचण्याचे फायदेही बरेच असतात. कधी कधी तिथेच एखादी ब्रँड स्पॉन्सरशिप मिळते, सो तोही एक फायदा असतो. काही कमेंट अशा असतात की ज्यांनी काहीच कारण नसताना शिवाय घातलेला असतात ते डिलीट करतात. आणि काही कमेंट म्हणजे जे 99% कमेंट आहेत त्यातनं तुम्हाला शिकायला खूप भेटतं. अच्छा. की तुम्ही बनवलेल्या व्हिडिओच्या बाबतीत जो माणूस बुलढाण्यात बसलाय तो काय विचार करतोय, जो माणूस मुंबईमध्ये बसलाय त्याला काय वाटतंय, की जो पुण्यात आहे पुणेकरांना तर सगळंच वाटतं, तर मग ते पुणेकरांचं काय मत आहे. या सगळ्या मतांवरती तुमचे पुढचे व्हिडिओ प्लॅन होतात. एखादा म्हणतो ना अरे कसला कॅमेरा हलतोय, मग आपल्याला लगेच कळतं हा ना कॅमेरा स्टेबल पाहिजे. एखादा म्हणतो सर तुमच्या डोळ्याखाली काळ आले, मग आपली एखादी क्रीम बीम घेता येते. सो ते कमेंट वाचले पाहिजेत, ते तुमचे इम्प्रुव्हमेंटसाठीच आहेत. अर्थात ते डिपेंड करतं तुमचं कॉन्टेंट कोणतं आहे. पण आम्हाला तर फायदा होतो, मी सगळ्या कमेंट वाचून सगळ्या कमेंट लाईकही करतो. अच्छा. म्हणजे अगदी जर शक्य नाही झालं, बऱ्याचदा असं होतं की 1000-1500 कमेंट येतात दिवसाला, तर मग निवांत एक दिवस वेळ काढून कमेंट वाचतो. सो हे सुरू असतं, पण वाचतच सगळ्या कमेंट वाचतो मी. एवढा रिकामा आहे मी. मराठी प्रेक्षक जो आपला आहे ह्याच्यामध्ये, तो ह्या कंटेंटमध्ये वेगळं काही शोधत असतो का दरवेळेस? मी मराठी आणि हिंदी दोन्हीमध्ये काम केलं आहे. म्हणजे हिंदीसाठी लेखक म्हणून काम केलं आहे, मोठ्या चॅनलसाठी काम केलं आहे. मराठी प्रेक्षक खूप जास्त हुशार आहेत, इतके हुशार की त्यांना सगळं कळतं. म्हणजे तुमचं बॅकग्राऊंड ब्लर झालंय तर त्यांना कळतं की हा अपार्चरमुळे ब्लर झालंय, इतकं त्यांना कळतं. त्यांना आवाज कळतो, त्यांना सगळं कळतं, कारण प्रत्येकाच्या रक्तात कलाकारी असं झालेलं आहे. मराठी प्रेक्षकांची जी गरज आहे ना ती खूप मोठी आहे. म्हणजे कॉन्टेंट क्रिएट करण्याच्या अपेक्षा खूप आहेत. म्हणजे मराठी क्रिएटर असा जो कोरियन ड्रामा पण बघतो, जो पंजाबी गाणे पण ऐकतो, जो साऊथ इंडियन पण बघतो. म्हणजे तुम्ही बघा, तुम्हाला खोटं वाटेल ऐकून, ASMRचे जे व्हिडिओ असतात जे साऊथ आफ्रिका वगैरे इकडे बनतात, याचा सगळ्यात मोठा ऑडियन्स आपल्या महाराष्ट्रात नाही. बापरे. मग तुम्ही विचार करा की मराठी ऑडियन्सला इतक्या स्ट्रॉंग लेवलचं कॉन्टेंट पाहिजे. आणि आपण म्हणजे आता आपली जी कॉन्टेंट इंडस्ट्री आहे म्हणजे इन्क्लुडिंग मी, तिथपर्यंत आम्ही नाही पोहोचलेलो, आम्ही अजून हातपायचं मारतोय. तर त्यांच्या अपेक्षा खूप आहेत, त्यांना खूप वेगळं बघायचं आहे. आणि मराठी ऑडियन्सला खूप भाषा कळतात, त्यांना पंजाबी गाणे आरामात कळतात, त्यांना हिंदीतलं सगळंच कळतं, त्यांना साऊथ इंडियन डब केलेले कळतं, त्यांना इंग्लिश पिक्चर हिंदीत डब न करता पण बघतात, त्यांना आरामात कळतं. मला हेच आश्चर्य त्यांना कळतं कसं सगळं, किंवा मी पण त्याचाच भाग आहे शेवटी. मग असं की त्यांच्या गरजा खूप वाढल्यात, त्या मानानं कॉन्टेंट क्रिएटर्स तेवढे नाही आहेत. जे आहेत ते बिचारे सगळेच हातपाय मारतात आहे. सो खूप मोठं मार्केट मराठीमध्ये रिकाम आहे. ज्यात तुम्ही पुष्पासारखा जर सिनेमा केला तर तो आरामात परत 1000 कोटीच कमवले, एवढं मोठं मराठी मार्केट आहे. आणि मराठी माणसांचं एक प्लस पॉईंट काय आहे ना, पटकन डोक्यावर घेतात. त्यांना आवडलं ना, हा हे भारी आहे, लगेच माउथ पब्लिसिटी झालं, लगेच फोन करून सांगणार अरे तो पिक्चर बघ भारी आहे, अरे तू ती वेब सिरीज बघली का, एक नंबर आहे. हे तुम्ही बाकीच्या कॉन्टेंट हिंदीच्या कॉन्टेंटमध्ये बघितलं ना, किंवा हिंदी ऑडियन्समध्ये बघितलं ना, असं नाही आहे हे सगळं. हिंदी ऑडियन्स जजमेंटल आहे. हिंदी ऑडियन्स म्हणजे चुका सांगणार. हिंदी ऑडियन्सला काही आवडतं, म्हणजे अरे भाई का पिक्चर आहे, चालले रिक्षा बरोबर बघायला. हे मराठीत नाही आहे. मराठीत कुणीही भाई नाही आहे, तुम्ही कुणीही पिक्चर बनवा, चांगला असेल तर बघतात लोकांना, तर नाही बघत. हे मराठी माणसांचं चांगलं आहे. त्यामुळे स्कोप आहे. तुम्हाला जो बघतोय प्रेक्षक वर्ग तो हुशार आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि कल्चर आहे शेवटी ते आपलं कित्येक वर्षांची ती हे म्हणजे नाटकं बघितलं लोकांनी, 12 वर्ष लावण्या बघितल्यात, मालिका बघितल्यात, सगळंच बघितलं, त्यामुळे त्यांना सगळंच कळतं. त्यामुळे खूप मोठा स्कोप आहे मराठीमध्ये. हिंदी आणि इंग्रजीमध्ये जास्त व्ह्यूज मिळतात, त्या मनाने मराठीत कमी मिळतात, असं तुमचं काय मत आहे काय? व्ह्यूजचं असं नाही आहे. माझ्याच प्रत्येक व्हिडिओला मिलियनमध्ये व्ह्यूज आहेत यूट्यूबला. माझा एकही व्हिडिओ असं नाही ज्याला 1 मिलियनच्या खाली व्ह्यूज आहेत. त्यामुळे व्ह्यूजचं किंवा माझ्या वैयक्तिक अनुभवावरून सांगतो की असं काय नाही आहे. आणि मराठीचा हा 100 बिलियनचा ऑडियन्स आहे. म्हणजे फक्त मराठी भाषेमध्ये 100 मिलियन लोक फोन वापरतात. बरं, हाच आकडा खूप मोठा आहे. त्यातले 1-2% लोक आपल्याकडचं येत नसेल तर आपल्यामध्ये प्रॉब्लेम आहे. राहतो प्रश्न हिंदी इंग्रजीचा. हिंदी आणि इंग्रजीचा हाही प्रॉब्लेम आहे की हिंदी माझी मातृभाषा नाही आहे, ती मला शिकायची आहे. तो MTI मदर टंग इन्फ्लुएन्स काढायचा आहे आणि मग ती भाषा फ्लुएंटली बोलायची आहे. एवढी मेहनत करण्यापेक्षा जी माझी मराठी भाषा आहे, जी मी लहानपणापासून ऐकतोय, तिच्यातच कॉन्टेंट करणार. इंग्लिशमध्ये असं आहे की इंग्लिश भाषा जितकी मोठी आहे, जितकी जास्त लोक ऐकतात, त्यांचा कायम प्रयत्न असतो की मोडकी तोडकी ऐकण्यापेक्षा त्यांना प्रोफेशनल ऐकायची. म्हणजे स्पर्धा खूप स्ट्रॉंग आहे. मग पहिल्यांदा आपल्याला मराठीमध्ये आपले पायामुळे स्ट्रॉंग करायचे, मग हिंदीत थोडंसं जायचं, मग हिंदी चेक करायचं, मग इंग्लिशमध्ये जायचं. सो असं अजिबात नाही आहे की हिंदी आणि इंग्लिशला जास्त ऑडियन्स आहे. तिकडे स्पर्धा पण तेवढी जास्त आहे. आणि त्या स्पर्धेत टिकण्यापेक्षा छोटंसं साम्राज्य तयार करा तुमचं, म्हणजे मराठीमध्ये. मी थोडासा रिसर्च करताना मला असं कळलं की तुम्ही फूड ब्लॉगिंगच्या पुढं अजून आपली जी संस्कृती आहे ते तुम्हाला शूट करायचे आहे. म्हणजे आपल्याकडे ज्या मोठ्या यात्रा होतात त्या लोकांपर्यंत न्यायच्यात त्या लेवलवरती. ह्याच्या पाठीमागची कन्सेप्ट काय आहे? म्हणजे बघा ना तुम्ही, आता टोमॅटोसारखा फेस्टिवल असतो किंवा पंजाबमधल्या त्यांच्या यात्रा असतात,
किंवा केरळच्या त्या जगन्नाथ रथ वगैरे असतो, कांतारामध्ये आपण त्यांची ती कल्चर पाहिलं, हे सगळं ग्लॅमरस आहे, हे सगळं भारी आहे. भारी. आपल्या यात्रेला कोण जातं? घरातला म्हातारा माणूस, आणि तोही गेला पाहिजे म्हणून. म्हणजे आपल्या यात्रांना ग्लॅमर सोडा, आपल्या यात्राला जाणंही जबाबदारी झाली लोकांमध्ये. म्हणजे जाण्याची इच्छा नाहीये. पट्टणकडोलीची यात्रा सोशल मीडियावरती व्हायरल झाली तर लोक स्वतःहून जातात तिकडं. असं झालं पाहिजे. म्हणजे आपल्या यात्रा पण असं लॅविश झाल्या पाहिजेत. त्या लॅविश नाही आहे असं अजिबात नाही, पण त्या लोकांपर्यंत तशा पोहोचलेल्याच नाहीत. लोकांपर्यंत आहे ना ती यात्रा म्हणजे जबाबदारी झाली आहे की मुंबईला राहतो आणि आता यात्रेला जायचं, राव सुट्टी भेटली पाहिजे. ती सुट्टी त्याला भेटत नाही. पण ते जर का एखादा, आता अरिजित सिंगच्या मध्ये कॉन्सर्ट होतो, लोकांनी हायवे जाम केले होते. प्रॉब्लेम हा आहे की त्या गोष्टींना आपण दाखवतो कसं हे महत्त्वाचं आहे. मग आपले गडकिल्ले असतील, आपल्या यात्रा असतील, आपली गावं असतील, आपण पोहोचवलीच नाही आहेत. बरी पोहोचवले नाही, त्यात फक्त क्रिएटरची पण चूक नाही आहे, यात चूक सगळ्यांचीच आहे. तुम्ही एखाद्या गावात जाता जिथं एखादं मंदिर असेल किंवा एखादं प्रेक्षणीय स्थळ, गेल्या गेल्या एक जण आडवा आपलं तो बांबू लावून बसलेला असतो, 50 रुपये काढा. इथून सुरुवात होते. तिथून तुम्ही गेले की पार्किंगवाला की 100 रुपये मागतो किंवा 50 रुपये मागतो. तिथून तुम्ही पुढे होता की एंट्रीचे पैसे. एवढं करून तुम्ही जाताना मंदिरात तो म्हणतो शूट कॅमेरा अलाउड नाही आहे किंवा ड्रोन नका उडू किंवा शूट करू नका. तुम्ही एखाद्याला शूट करता मागून एखादं नॉर्थ इंडियन असतोय, भैया मेरा फोटो क्यों ले रहा, इथून सुरुवात होते. कसं पोहोचणार लोकांपर्यंत? तर या गोष्टी थोड्याशा स्ट्रीमलाईन झाल्या पाहिजेत. आणि जोपर्यंत आपण आपलं कल्चर, आपलं राज्य, आपलं जो प्रांत आहे तो लोकांना महत्त्व कळणारच नाही आहे. इथं बसून सिंगापूरचं सिंह सगळ्यांना माहिती आहे, कारण लहानपणापासून तो पोस्टरला बघितलं. महाराष्ट्राला सांगावर बाहेर काय माहिती आहे लोकांना? काहीच नाही माहिती. आपण फक्त आहे ना आपल्या भ्रमात जगते की हा आपली मराठी इंडस्ट्री म्हणजे खूप भारी. 5 पंजाबी माणसं दाखवायची मराठी गाणं ऐकतात, त्यांच्या फोनमध्ये 5 गाणी शोधून दाखवा मला. साऊथमध्ये जावा, साऊथमध्ये एखाद्याला विचारा की बाबा तू हे गाणं ऐकलं का मराठीमध्ये? मी तुम्हाला सगळे असं लाईनने मराठी माणसं उभा करा, मी दाखवतो तुम्ही अल्लू अर्जुनला ओळखता का नाही. सगळी मंदिर ओळखतो. असं नाही झालं पाहिजे ना. आपल्याकडे कमी काय कशाची आहे ना. आपल्याकडं एक तर महाराष्ट्र असं राज्य आहे त्याच्याकडे समुद्रकिनारा पण आहे, आपल्याकडे मराठवाडा पण आहे, विदर्भ पण आहे, सातारा, सांगली, कोल्हापूर सगळंच आहे आपल्याकडं. तुम्ही बाकीचे राज्य बघाल ना, आता मध्य प्रदेश तुम्ही जाऊन चेक करा, सपाट आहे सगळं, तरी पण त्यांनी टुरिझम ठेवलं. आपलं मला चुकून एखादा भैया भेटतो जो म्हणतो अरे महाराष्ट्र घुमणे जाणं आहे, तो महाराष्ट्र पार करून उडी मारून गोव्यात जाईल, कर्नाटकला जाईल, पण महाराष्ट्रात थांबत नाही. मग थांबला पाहिजे. आणि तो थांबवायचं तर मग तीच आपलीच जबाबदारी की आपण ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर म्हणून ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मग इथं येते भाषा की इथं आपण हिंदीत केलं पाहिजे. कारण जर मी प्रतापगड हिंदीमध्ये दाखवला तर तो दिल्लीत पोहोचेल, तो मराठीत दाखवला तर मग तो साताऱ्यापुरतच राहणार. इथं म्हणजे इथं थोडंसं मराठी माणसाने समजून घेतलं पाहिजे, ऑडियन्सने. काय होतं की तुम्ही एखादा व्हिडिओ हिंदीत केला ना, अरे पैसे भेटला असेल मग हिंदीत केला तिकडे गेला. हां, तर तेही होतं. किंवा मग तुम्ही काही नेत्यांचे आहे ना बाईट्स असतात, ते बिचारे आपलं मोडके तोडके हिंदीत बोलतात कसं तर, खाली सगळे ते शिवाय घालतात, अरे येतं तर मराठीत बोलणार तसं. सो हे पण थांबलं पाहिजे. थोडंसं आपण आपलं कल्चर लोकांपर्यंत पोहोचवायला हिंदी वापरली पाहिजे किंवा इंग्लिशही वापरली पाहिजे. आपल्या पर्यटनाचा किंवा आपल्या ज्या भागांचा आहे ह्याचा प्रचार आणि प्रसार करायला आपलं शासन कुठं कमी पडतं का? शासनच कमी पडतं, शासनही कमी पडतं, यंत्रणाही कमी पडते. तुम्ही विचार करा, फक्त पंढरपूरचं दर्शन घ्यायला मला जायचं आहे, मी तर कॉन्टेंट तर म्हणतच नाही आहे. टोल भरण्यापासून ते तुमचं ओव्हर स्पीडिंग 90चं लिमिट असेल, 91 झालं तरी पण 2000 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा भरायचे. पंढरपूरमध्ये जायचं, रूम शोधायची, तिथून एंट्री घ्यायची आहे. किमान 5-7 हजार रुपयांची ट्रिप होती. देवदर्शन घेणं पण 5-7 हजार रुपयाचं इतकं महाग झालेलं आहे. हे थोडंसं स्ट्रीमलाईन झालं पाहिजे. दुसरं असं की ट्रॅफिकचा इश्यू इतका मोठा आहे की आता 10 मधले 9 जण म्हणतात घरी झोपून राहू इथून लोणावळ्याला जाण्यापेक्षा. हा काय म्हणजे जाऊन करणार काय? लोकांचे त्या पर्यटन स्थळांबद्दलच इमेज असं झाल्यात की लोणावळ्याला जायचं, अरे एवढा खर्च होईल, टोल नाके क्रॉस करा, ट्रॅफिक क्रॉस करा, पार्किंगचे पैसे द्या, पार्किंग दिल्यानंतर पूर्ण सगळी गर्दी जाम झालेली असते. सो प्रशासन कमी या अर्थानं पडतंय की काही स्वातंत्र्य दिलं पाहिजे, जसं शूट करण्याचं किंवा तिथं कॉन्टेंट तयार करण्याचं. तुम्ही जर का म्हणजे मी मध्ये ना एक रिसर्च करत होतो आपल्या फिल्म्सबद्दल, तर तेव्हा कळलं की लंडन वगैरे अशा देशांमध्ये सबसिडी भेटतं, म्हणजे तुम्ही शूट केलं तुम्हाला पैसे भेटतात. आणि आपल्याकडे तुम्ही शूट करायला जातं, पहिले एखादा म्हाताऱ्यावर तुम्हाला हाकला तर शूट करू विचारला का, परवानगी घेतली का? तुम्ही ड्रोनची परवानगी घेऊन जरी गेलात ना, मी तुम्हाला प्रतापगडचा किस्सा सांगतो. आम्ही परमिशन घेऊन ड्रोन उडवला होता, पण ते सगळं शूट होईपर्यंत प्रत्येक जण आम्हाला विचारतं हे परमिशन आहे का तुझ्याकडे? अरे मग मला हेच कळत नाही की शूट करायचं कसं, कारण कॉन्टेंट करताना तुमच्या डोक्यात तेच असतं सगळं की चांगलं दिसलं पाहिजे, हे पाहिजे. तर इथं काय होतं, तुमचे हात थरथर कापतात, कोण येतं का, कोण विचारेल का, कोण नाही का. म्हणजे फोटो काढताना किंवा व्हिडिओ काढताना तुम्हाला महाराष्ट्रात भीती वाटते की कोणी येऊन शिवाय घालू शकतं. तर ते मोबाईलमध्ये थोडंसं बरं झालं की लोक कमी विचारतात ते, पण हे थोडंसं कुठंतरी स्मूथ केलं पाहिजे. म्हणजे लोक आता शेवटी मी जर का एखाद्या पर्यटन स्थळाचा व्हिडिओ काढताय, मला त्यातनं लाख रुपये नाही मिळत, मला फक्त लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. माझा फायदा एवढाच आहे की मला कॉन्टेंट मिळते किंवा मला ती माहिती मिळते किंवा मला ते दाखवता येते. पण हे आत्ता दाखवलं तरच लोकांपर्यंत पोहोचेल ना. सो काही गोष्टी प्रशासनाने पण मोकळीक दिली पाहिजे त्या गोष्टींना.
असं कुठलं रील आहे का जे केलं आणि मी हे का केलं? अशा सुरुवातीचे सगळे असेच आहेत. आले हे काय केलं आपण. तेव्हा असं व्हायचं की पटकन फॉलोअर वाढले पाहिजेत. हां मग 2-4 मस्तपैकी असलेले जोक मारलेत. पण त्यात ब्रँड पण असं मग ते काढता येत नाहीये. किंवा काही व्हिडिओ असे की आम्हाला कळायचं की आपण करतोय चुकीचं आहे, पण ठीक आहे पैसे भेटतात तेव्हा पैशांची गरज होती म्हणून केलेले आहेत. काही व्हिडिओ असे होते की आम्ही का केलं हे व्हिडिओ करताना पण वाटलं होतं की अरे आपण खातो याला चव काहीच चव नाहीये, पण तरी पण असं करायला लागायचं. अच्छा नाही ते तेव्हा वाटायचं, आजही वाटतं. आता नाही करत आम्ही, पण तेव्हा सुरुवातीला केलंय. तुमच्या व्हिडिओमध्ये बरेच कॅरेक्टर येऊन गेले. आजी, श्वान, आता बारके आहे, कॅमेरामॅन मध्ये असतात. बारक्याबद्दल काय सांगाल? बारक्या 3.5 वर्षांचा असल्यापासून आमच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे तो बालवाडीत, आत्ता पण बालवाडीतच येतो. तर त्याचं तो खूप असं म्हणून आपण नवीन आहे, प्रत्येक गोष्टीला नवीन आहे. तो जगातच नवीन असल्यामुळे प्रत्येक गोष्टीने नवीन आहे. तर त्याला या गोष्टींबद्दल अजून तेवढी माहिती नाहीये की तो काय करतोय. म्हणजे त्याला हे नाही समजत की अरे आम्ही होळीच्या इव्हेंटला गेलो होतो, त्याला बघायला 1000-2000 लोक आले होते, त्याला हे नाही कळत काय करतोय. त्याला हा प्रश्न पडला की मला खाली जाऊन ते आपलं कलर बिलर लावून नाचायचंय. तो तसा कॅरेक्टर आहे. त्याला हे नाही कळत की आपण व्हिडिओ शूट करतो. त्याला कळतं की हां आज आईस्क्रीम खायची का, चला. मग ते पटकन आपलं आवरून बिवरून पावडर बिवडर तेल बिल लावून केस वर वरून घेत असतं आमचं. किंवा मग आता आम्ही सोमवारी नॉनव्हेज खात नाही, मग ते वाट बघतं मंगळवार कधी येतोय काका खायला जायचं आपल्याला. सो तो तसा पात्र आहे की तो त्या गोष्टी एन्जॉय करतो ज्या आपण करत नाही. की शूट वगैरे ठीक आहे, पण मला खायचं आहे किंवा मला फिरायचं आहे किंवा मला वॉटर पार्कला जायचं आहे. आपण काय ना, आपण असं कमर्शियली बघतो, याला वॉटर पार्कला गेलं तर आपला काय फायदा आहे, इकडे गेलं तर आपला काय फायदा आहे, हॉटेलमध्ये गेलं तसा नाही घेतो. तो तेवढा निरागस आहे म्हणून त्याचं तेवढं कॅरेक्टर भारी आहे. म्हणजे आमच्या सगळ्या कॅरेक्टरमध्ये मला बारक्याचं कॅरेक्टर आवडतं कारण तो एन्जॉय करतो. तो किल्ल्यावरही गेला तर तो किल्ले एन्जॉय करतो. त्याचं असं कधीच होत नाही की शूट करायचं आणि तो थांबला, त्याचं अजिबात नसतं. त्याला त्याचं एन्जॉय करायचं, फुल एनर्जी फुल एन्जॉय करायचं. तो एकमेव मला असेल 3-4 वर्षांचा पोरगा आहे जो पुण्यातल्या सगळ्या हॉटेलमध्ये जाऊन आलाय. म्हणजे टपरीपासून 5 स्टार पर्यंत सगळं फिरलाय. महाराष्ट्रामधले मला वाटत त्याचे कुठे जिल्हे फिरायचे राहिले असतील, सगळं फिरून झालंय त्याचं आणि तो एन्जॉय करतो. कॅमेरामॅन बद्दल काय सांगाल? कॅमेरामॅनचं असं आहे की ही सगळी जी आवड आहे ही तिची आहे. म्हणजे मला कॅमेराची इतकी भीती वाटायची सुरुवातीला की मी डार्क गॉगल वापरायचो, एकदम काळ्या कलरचा, कारण मला कॅमेरा नाही दिसला पाहिजे. मला एवढी भीती वाटायची. बोलताना माझं असं व्हायचं की मला माझा आवाज कधीच नाही आवडायचा. म्हणजे एकदम सुरुवातीला सांगतो, मला काय बोलतं आपला आवाज कसा आहे हे व्हायचं सुरुवातीला. पण हे सगळं तिचं स्वप्न आहे की मला क्रिएटर व्हायचंय, मला असं लाख लोकांनी फॉलो केलं पाहिजे किंवा मी कॅमेरा पुढं असलं पाहिजे, हे तिचं स्वप्न आहे. मग ती तेवढी पॅशनेट आहे. म्हणजे मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ती ऐकते आणि तिची स्वतःची रिसर्च असतात. मग आता आमच्याकडे एवढे गॅजेट्स आहेत तर तिला सगळं माहिती आहे, हे कसं चालवायचं, शूट कसं करायचं, लाईट्स कुठून लावायच्या, कुठलं कॉन्टेंट चाललं पाहिजे. त्यामुळं असं समजा की 80% स्पायसी केकचं काम तीच करते, फक्त लिखाणाचं वगैरे काम माझ्याकडे असतं. त्यामुळं स्पायसी केक तोच का नाही सगळा. पहिली भेट कुठं झाली आमची? माझं एक ऑफिस होतं जे मी कॉर्पोरेटच्या सेव्हिंगमधनं सुरू केलं होतं आणि ते सेव्हिंग संपल्यावरच बंद झालं. म्हणजे ते 100% लॉसमध्ये गेलं होतं. ते ऑफकोर्स ते आमची चूक नाही, कोविडमध्ये आम्ही केलं होतं म्हणून. तर तिथं मी एक छोटंसं न्यूज चॅनल चालवायचो, कारण मला वाटायचं पत्रकारांना इज्जत असते म्हणा, पण म्हणजे मला असं वाटायचं की मी जर का तसं केलं तर मला जास्त इज्जत भेटेल म्हणून मी सुरू केलं. तर तिचं जर्नलिझम झालेलं, मग ते आमच्याकडे जॉबला आली होती. म्हणजे असं समजा की आम्ही लोन काढून तिची पगार देत होतो, असं आमचं ऑफिस चाललेलं आहे. मग तिथून आमची ओळख झाली आणि तिचे पण म्हणजे तिच्या आवडी माझ्या आवडी आमची जवळपास मॅच करायच्या आहे. कॅमेरा वगैरे, म्हणजे मला एडिटिंग खूप आवडतं, अजूनही एडिटिंग बीच करतो. एडिटिंग माझं पॅशन आहे असं म्हटलं हरकत नाही. म्हणजे मी 12-13 वर्ष झालं प्रत्येक गोष्ट एडिटिंगची शिकलो आहे. म्हणजे म्युझिक असेल, व्हिडिओ असेल, म्हणजे मला वाटते सोनी वेगास वगैरे अशा सॉफ्टवेअरची सुरुवातीला. तर तेव्हा मी ते वापरायचो का तर तेच चालायचं, कारण प्रीमियर प्रो चालणं एवढं हेवी पीसी नव्हते. तर तिथून मग मी एडिटिंग शिकलोय. ती तेव्हा लट्स वगैरे हे प्रकार मग प्रीमियम मानले जायचे. तेव्हा कलर ग्रेडिंग पण ते सर्कल फिरून व्हायचं त्या काळात. पण मला ते आवडायचं काम. आता तो खूप भारी झालं म्हणा. मग तेव्हापासून म्हणजे एडिटिंग माझं पॅशन आहे, बाकी सगळं मग तीच बघते. स्वतः आमची ओळख तशी झालेली. खूप जबरदस्त गप्पा चालल्यात. थोडंसं एक सेगमेंट ॲड केलं आहे, मजेशीर आहे. जर तरच्या गोष्टी. लॉजिक नाही आहे, फक्त कल्पनाशक्तीसाठी भरपूर वाव आहे. जर वडापाव आणि मिसळ यांच्यात जर भांडणं चालली तर तुम्ही कोणाची बाजू घ्या? मिसळची. मिसळ पण फक्त कोल्हापूरची, तेवढं क्लिअर आहे मी त्या बाबतीत. जर एखादं जेवण इतकं भारी असतं की शूट सोडून तुम्ही सगळं विसरून ते सगळं खाल, असा कोणता पदार्थ असेल? असा बिर्याणी असणार. बिर्याणी 99%. तुम्ही एखाद्या दिवशी जर एकच पदार्थ खायचा ठरवला तर कोणता खाल? वरण भात.
आठवडाभर 3 टाइम काही प्रॉब्लेम नाही मला. जर एखादा पदार्थ माणूस म्हणून तुम्हाला भेटायला आला तर तो पदार्थ कोणता असेल? माणूस म्हणून मला पिझ्झासोबत बोलायचं आहे की काय बाबा तुझ्यात आहे काय नेमकं, तू कशामुळे एवढा महाग आहे विचारायचं मला त्याला. की तुला 1000 रुपयाला काय, तू का 1000 रुपयाला विकत घ्यायचं, तुझ्यात लॉजिक काय आहे, तुझ्यात ना प्रोटीन आहे ना काय, नुसतं कार्बने भरलाय तू, आणि तू जे पॅकिंग बिकिंग म्हणजे एकदम प्रो लेव का आज तुझ्यात नेमकं काय ते विचारायचं की का पिझ्झाच फक्त पिझ्झाच का. बरं त्याला हे काही चव नसते म्हणून विचारायचं की नेमकं का ते. संपलाय सेगमेंट. ओके, बॅक टू परत प्रश्नाकडे येऊ आपण. तुम्ही आता शूट करता, बरेचसे आपल्याला ब्रँड कॉलॅब होतात, तर असं की त्याला असा कोणता आहे का ब्रँड की त्याला तुम्ही नाही म्हणालात? हां, अशा ब्युटी प्रोडक्टला नाही म्हटलं मी एका. त्यांच्याकडे एक मस्त क्रीम होती, ती क्रीम लावायची, झोपायचं आणि 3 दिवस फक्त उन्हात जायचं नाही, तुम्ही गोरे होणार. मग मी काय केलं, माझा एक मित्र आहे डॉक्टर, तो डॉक्टर कसं झाला तोही मोठा प्रश्न आहे, त्याला 48% होत्या, त्याला ॲक्च्युली 48% तो डॉक्टर झाला आहे. पण ठीक आहे, आता आमचा तो एकच डॉक्टर तर मी त्याला पाठवला अशी अशी क्रीम आहे. तो म्हटलं की अरे ती क्रीम काय करते ना, वरचं स्किनचं सगळं बंद करते आणि मग ती वरची स्किन बंद झाली की आतला आपाप गोरं दिसणार. पण मग मी पण थोडं रिसर्च केलं, मला कळलं की बऱ्यापैकी क्रीम अशाच असतात सगळ्या. तर तेव्हा कळलं की ती स्किन म्हणजे ती क्रीम इतकी हार्मफुल आहे की ती फक्त साऊथ आफ्रिका वगैरे या साईडच्या लोकांसाठी त्यांनी तयार केली होती. ती गिमिक तिकडे चाललीच नाही म्हणून ते आपल्याकडं 200 रुपयाला तरी डब्बे आणायचे आणि 3-3 हजार रुपयांना विकायचे, इन्स्टंट गोरा व्हायचे. सो एक दिवस रिसर्च करून हे सगळं करून मी त्यांना तोंडावर नाही म्हटलं, पण त्यांची ऑफर खूप भारी होती. म्हणजे मी जेवढे पैसे मागितले, म्हणजे मी असं समजा की इंस्टाग्रामसाठी त्यांना 500 रुपये माहिती आहे, ते म्हणलं अरे यूट्यूब पण कर, तुला अजून 1000 रुपये देतो. इतकी चांगली ऑफर होती, पण त्यांना नाही म्हटलं. पहिला ब्रँड कसा कॉलॅब होता, त्याचा अनुभव काय होता? हा, पहिला ब्रँडचा भारी होता. चौथा व्हिडिओ जो होता आमचा तो तसा होता. चौथाच? हां, चौथ्या व्हिडिओला आम्हाला पैसे भेटले ते. एका एजन्सीने आम्हाला कॉल केला की सर साताऱ्यामध्ये शूट आहे, 2000 रुपये मिळतील. म्हटलं ओके डन. कारण माझे फॉलोअर तेव्हा होते काहीतरी 2300 वगैरे असे काहीतरी 2300-2400 फॉलोअर होते. म्हटलं ठीक आहे 2000 रुपये. आणि 2000 रुपये माझ्या डोक्यात कॅल्क्युलेशन कसं, आजचे 2000 गुणिले 30, 60,000 रुपये का थोडे आहेत का. आता तेव्हा हे कॅल्क्युलेशन नव्हते की रोज कोण काम देणार आपलं. पण ठीक आहे म्हटलं 2000 रुपये. सो आम्ही गेलो, शूट केलं, हॉटेल वगैरे खूप भारी होतं, सगळं शूट केलं, घरी आलो, व्हिडिओ टाकला आणि व्हिडिओ चालला पण. त्या व्हिडिओला तेव्हा पण खूप भारी व्ह्यू आलते, एका दिवसामध्ये 2-3 लाख व्ह्यू आलते काहीतरी. आणि घरी आल्यानंतर एजन्सीने कॉल केला की सर आमची 1500 रुपये फीज आहे. म्हटलं ठीक आहे. मला काय माहिती की आपल्याच पैसे 1500 रुपये कट करणार आहेत. तर त्याने ते 1500 कट केले आणि वरून 200 रुपये पण कमी दिले मला. म्हणजे असं झालं की 300 रुपये भेटले मला. सो माझे खर्च झाले 1100 रुपये आणि मला 300 रुपये पहिल्या प्रमोशनचे मिळाले होते. खूप होतं. तेव्हाही खूप होते. ठीक आहे, तुम्हाला खाऊन पिऊन पैसे भेटले. आणि मला आता आपण काय आपल्या घरात सगळे फूड ब्लॉगर असतात, आपल्याला सगळं माहिती नसते खाऊन पिऊन पैसे भेटतात. आपण आत्तावरती हॉटेलला खर्चच करत आलो. सो पहिल्यांदा तसं झालं की पैसेही भेटले, चांगलं वाटलं. पण तेव्हा 300 रुपये असं काय वाईट नाही वाटलं. या स्पॉन्सरशिपना आपण स्वतःहून अप्रोच करतो की ते आपल्याकडे येतात? सुरुवातीला एकदम सुरुवातीला तुम्हाला सांगतो, म्हणजे हा साताराचा व्हिडिओ झाल्यानंतर काही हॉटेल असे होतं जिथं मला जायचं होतं पण माझं बजेट नव्हतं खरं सांगायचं तर, की एवढे खर्च आपण नाही करू शकत. काही थाळी होत्या तर त्यांना मी 5-6 लोकांना फक्त मेसेज केलं आत्तापर्यंत सुरुवातीला. पण त्यानंतर साताराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मी एकाही ब्रँडला अजूनही मेसेज नाही केलेला, सगळ्यांचे स्वतःहून येतात. असं झालं की आता आमच्याकडे तेवढं वेळ नाही सगळं शूट करायला. ब्रँड निवडताना काही तुमचे निकष असतात की पैसा पाहिजे किंवा वैयक्तिक आवड किंवा प्रेक्षकांना हे आवडेल, असे काही निकष ठेवता का तुम्ही? 3-4 निकष आहेत. एक तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुमची ग्रीड काय आहे इंस्टाग्रामची. तुम्ही सलग समजा मी आज स्किन केअरचा व्हिडिओ टाकला तर उद्या पण स्किन केअर नसला पाहिजे, हा पहिला निकष असतो. दुसरा असं की त्यांचे गुगल रिव्ह्यूज कसे आहेत किंवा त्यांच्यासाठी ज्यांनी आधी रील्स केलेत त्या कशा आहेत. आणि सगळ्यात जास्त म्हणजे 90% आम्ही प्रायोरिटी त्या गोष्टीला देतो की आम्हाला कॉन्टेंट फ्रीडम किती आहे. तुम्ही जे म्हणताय, तुम्ही जे ते देतात ना पॅम्पलेट की हे म्हणायचं, तसं असेल तर आम्ही ब्रँडला डायरेक्ट नाही म्हणतो, किती मोठा ब्रँड असेल तरी, की फक्त 100 रुपयांमध्ये तुम्ही हे करू शकता आणि तुम्हाला मिळू शकतं ते 3 दिवसाचा स्टे वगैरे, हे असलं करतच नाही. तुम्ही आम्हाला 4 पॉईंट सांगा, तुम्हाला प्रमोट काय करायचं आहे. स्क्रिप्ट जर आमच्या हिशोबाने असेल तर आम्ही हा म्हणतो, आता असू द्या. कारण शेवटी जी लोक तुम्हाला फॉलो करतात त्यांनी तुमच्यासाठी केलेलं आहे, तुम्ही पैसे कमवावे म्हणून त्यांनी केलेलं नाही. सो हे 2-3 पॉईंट आपल्या डोक्यात असतात. लोकांना, आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना कळतं का की हा ऑर्गॅनिक कंटेंट आहे आणि हा पेड कंटेंट आहे? त्यांना ॲक्च्युली सगळ्यांना मी पहिलंच म्हटलं की मराठी ऑडियन्स खूप हुशार आहे, तुम्ही त्यांना नाही फसवू शकत. म्हणजे आता असं झालं की मी एखाद्या ब्रँडवरती निगेटिव्ह व्हिडिओ केला तर लोकांना कळतं की पैसे घेऊन निगेटिव्ह केला असेल नाही, हा असंच करणार नाही. पण कळतं लोकांना आणि काही प्रॉब्लेम नाही, शेवटी तो आपल्या पोटापाण्याचं साधन आहे. आणि पण माझा कायम प्रयत्न असतो की कुठलाही पेड व्हिडिओ प्लेन नाही ठेवायचा, त्यात 100% एंटरटेनमेंट असलं पाहिजे. म्हणजे 70% जर का आम्ही
कॉन्टेंट करतो तर 10-20% प्रमोशन ठेवायचं ट्राय करतो आणि अगदी ते ब्रँडची परवानगी घेऊन. अगदी मी आता ऑप्पोसोबत काम केलं आहे, खूप मोठ्या ब्रँडसोबत आम्ही IFB सोबत केलेले आहे, ॲपलसोबत आमचं डिस्कशन सुरू आहेत. सहसा ते कोणाला देत नाही प्रमोशन, पण आम्हाला द्यायला तयार झाले. बऱ्याचशा ब्रँडसोबत केलेलं आहे काम. स्पॉन्सरशिप आणि ओरिजिनल कंटेंट यातला बॅलन्स तुम्ही कसा साधता? एक तर मेंटली स्वतःला तयार करणं ओरिजिनल कॉन्टेंटसाठी हेच खूप मोठी गोष्ट आहे. असं वाटतं ना इकडनं पैसे वाटतात इकडं जाऊ असंही होतं. पण ओरिजिनल कॉन्टेंटची गरज यासाठी आहे की आम्हाला महाराष्ट्र दाखवायचं आहे. आम्हाला दाखवायचं की ही यात्रा अशी आहे, हा किल्ला असा आहे, हे मंदिर असं आहे, हे गाव असं आहे, हे दाखवायचं आहे. मग ते पण आपल्या आतून जे येतं ना की हे दाखवायचं आहे, मग त्याच्यावरती मग फुल आपण म्हणतो ना की महिन्याचा सगळा इन्कम जरी गेला तर हरकत नाही. सो तो ट्राय आहे आमचा. साधारण एक फूड ब्लॉगर किती रुपये कमवतो? फूड ब्लॉगर आता झाले काय ना की इंस्टाग्रामवरती येणारा प्रत्येक चौथा आणि तिसराही माणूस फूड ब्लॉगरच आहे. त्यामुळे इतकी स्पर्धा आहे. आणि दुसरं असं की प्रत्येक रेस्टॉरंटचं एक बजेट आहे आणि त्या बजेटनुसार एक फूड ब्लॉगर आहे. मग यात एकदम तुम्हाला साध्या शब्दांमध्ये सांगतो की तुमचे जर 10,000 फॉलोअर असतील तर तुम्ही 500 रुपयापासून 1,000 रुपये घेऊ शकता. पण ते परत मॅटर करते तुमचं कॉन्टेंट कसं आहे. तुम्ही फक्त व्हॉइस ओव्हर करताय किंवा तू व्हिडिओ पाठव मी आवाज लावून पाठवतो असं जर काय करणार असेल तर तुम्हाला काहीच भेटत नाही. दुसरं असं असतं की बार्टर सिस्टम नावाचा एक प्रकार असतो. तुमचे काही फॉलोअर्स वाढेपर्यंत ते तुम्हाला फूड, स्टे किंवा त्यांच्याकडे जे काय असेल ते देतात. त्या बदल्यात तुम्ही व्हिडिओ करून द्यायचे. तर तुमची सुरुवात अशी असते, अगदी 20,000 फॉलोअरपर्यंत अशी असते. त्यानंतर येतात पैसे तुमचे. मग तुम्ही 20 ते 50,000पर्यंत 2,000पासून 10,000पर्यंत चार्ज करू शकता तुमच्या कॉन्टेंटवरती. मी तुम्हाला काही अशी उदाहरणं सांगतो की ज्यांचे 25,000 फॉलोअर तरी पण ते 1-1 लाख रुपये घेतात. कारण त्या व्हिडिओसाठी ते लोक तेवढा इनपुट घालतात की त्या क्वालिटीचं अगदी कॅमेराने शूट करणं, त्या ड्रोन वापरणं किंवा त्याची बोलण्याची पद्धत कशी आहे, कलर ग्रेडिंग केलं का, या सगळ्या गोष्टींवरती मॅटर करतं. पण एक ॲव्हरेज एक फूड ब्लॉगर जर का 1 लाख फॉलोअर असतील तर 50,000 रुपयापासून 2 लाखापर्यंत कमवू शकतो त्याच्या स्किलवरती. आजवरच्या प्रवासात किंवा शूट करताना बरेच व्यावसायिक मिळाले, मित्र मिळाले, तसे काय काय सेलिब्रिटी पण आपल्या याच्यामध्ये आले असतील, तर त्यांचा काय अनुभव आहे का खास? मराठी सेलिब्रिटीजसोबत खूप आहे. आम्ही बरेच सिनेमे प्रमोट केलेत, मालिका प्रमोट केल्यात, त्यांच्यासोबत रील्स पण केलेत. काही जण खूप भारी भेटतात. म्हणजे जवळपास 80% लोक मराठीमध्ये असे भेटतात आपलं वाटतं अरे हा सेलिब्रिटी आपण टी व्हीवर बघितले खूप भारी. पण काही असे भेटले की विचारूच नका. म्हणजे एका सिरियलच्या प्रमोशनला गेलतो आम्ही. मी उतरलोय, मी जाऊन त्यांना म्हटलं की दादा, त्यांनी ते रीलसाठी तुम्हाला घ्यायला लावले. कोण आहे तू, कुठून आलाय, याचा काय कमर्शियल वापर कर. अरे दादा सेल्फी घेतोय, सेल्फीचा काय कमर्शियल वापर, बॅनर लावणार आहे का मी. सो हाही अनुभव आलेला आहे. काही अनुभव असे होते की आम्ही एक फिल्म प्रमोट करायला गेलो होतो आणि जो ॲक्टर आहे ज्यासोबत शूट करायचं आहे आम्हाला, तो एका गाडीत बसला आहे आणि त्यांनी गेले सांगितलं की आम्हाला म्हणजे 1 वाजता शूट होतं. आम्ही बरोबर 1 वाजता पोहोचलो. ते म्हटले की थोडा वेळ लागेल. म्हणजे ठीक आहे, उन्हाळा होता. तो माणूस गाडीत 4 वाजता बाहेर आला. सो 3 तास आम्ही उन्हात थांबलो होतो. त्यांनी आम्हाला एकदाही विचारलं नाही की सर सावलीत थांबताय का, पाणी प्यायचं आहे का. असे वाईट अनुभव मिळत आणि चांगले एवढे अनुभव आहेत की विचारूच नका. क्षितिश आपले धर्मवीरमधले एकनाथ शिंदेचा रोल केला आहे. मी त्यांना जेव्हा पण भेटलो आहे, आम्ही बऱ्याचदा भेटलो आहे. मी तुझे व्हिडिओ बघतो, प्रत्येक वेळी तो माणूस मला भेटत होतो. मकरंद नानसपुरे तुझा व्हिडिओ बघतो आम्ही, ते भारी वाटतं. अशोक सराफांचा सगळ्यात भारी अनुभव होता. म्हणजे आम्ही त्यांना पहिल्यांदा भेटलो. एक ते अशोक सराफांना भेटण्याची खूप मोठी गोष्ट होती आमच्या आयुष्यात. त्याचा हा फायदा झाला. मी आईला घेऊन गेलो होतो आणि आता आईला ते जुने पिक्चर माहिती ना त्यांचे 88चे वगैरे. त्या माणसाने प्रॉपर वेळ दिला आम्हाला, व्यवस्थित बोलले आणि इतकं भारी बोलले की असं आम्हाला एकदाही वाटलं की अशोक सराफांना आम्ही पहिल्यांदा भेटतो. एवढा भारी अनुभव. सो इंडस्ट्रीचे हे सगळे जे नवीन ॲक्टर्स आहेत त्यांच्या बाबतीत खरंच 1-2 वाईट अनुभव आलेत आणि बाकी सगळ्यांसोबत 1 नंबर अनुभव आहेत. कंटेंट क्रिएटर असण्याचे काही फायदे आहेत का? हेच फायदे आहेत. तुम्ही अशोक सराफांना भेटताय, माधुरी दीक्षितला भेटताय, अलका याग्निकला भेटला. आम्ही जवळपास 80% सेलिब्रिटीजला भेटून झाले. दुसरं असं होतं की प्रवास करताना खूप फायदा होता या गोष्टींचा. तुम्हाला जवळपास सगळे ओळखत असत. मग तुम्ही अगदी चहा प्यायला जरी थांबलात तरी लोक येऊन तुमच्याशी बोलतात वगैरे. त्यामुळे फायदे खूप आहेत. तोटे एवढेच आहेत की तुम्हाला थोडंसं टापटीप राहायला लागतं. पहिलं आपलं बरमुडा घातला निघाला कुठेही दहन आणायला. आता तसं नाही करतात तुम्हाला, कारण लोक कुठेही तुम्हाला ओळखतात. दुसरा प्रॉब्लेम हा आहे की प्रायव्हसीचा छोटासा इश्यू असतो. तुम्ही हॉस्पिटलमध्ये एखादा पडलाय, त्याचा पाय मोडला, त्याला भेटायला गेलाय तर कोणतरी भेटतो, सर मी तुमचा व्हिडिओ बघितला काल मटनचा. ते सगळं मॅनेज करायला लागतं तुम्हाला. आणि मास्क बेस घालणं मला पटत नाही. ठीक आहे, म्हणजे तुम्ही कुणापासून लपताय ना का, ज्यांच्यामध्ये तुम्ही खाताय पिताय फेमस झालाय त्यांच्यापासून लपणं पटत नाही. त्यामुळे थोडंसं प्रायव्हसीचा इश्यू आहे. बाकी सगळं भारी.
एक व्हिडिओ असा बघितला तर मराठी बिग बॉस मध्ये तुम्ही गेला हां. काय अनुभव आहेत त्याचे खास? मराठी बिग बॉस मध्ये त्यांनी आम्हाला फोन केला की मराठी बिग बॉसचं घर आम्ही पहिल्यांदा तुमच्यासाठी ओपन करतोय म्हणजे क्रिएटर्ससाठी. क्रिएटरसाठी मी बघितलं एवढं भारी घर, म्हणजे मला एक कळलं की यार कसलं खर्च करतात लोक, आपण नाही का फक्त फोनने शूट करतोय. तिथे गेल्यानंतर मग आम्ही केदार शिंदेंना भेटलो होतो, बाकीच्या काही लोकांना भेटलो. सो तो अनुभव पण चांगला होता आणि नेमकं तो सीझन चांगला चालला यांचा. सो तो एक अनुभव चांगलाच आहे बिग बॉसचा. जसे आम्ही पॉडकास्टमध्ये बरेचसे सेगमेंट काढलेत ना सर, जसं आपला क्रिएटर जर्नी नावाचा सेगमेंट आहे, तसं कंटेंट क्रिएटरमध्ये सेगमेंटचा काय इम्पॅक्ट पडतो का? पडतो, 100% पडतो सेगमेंटचा. निशवर तुम्ही कोणत्या निशवरती काम करता ना, यावरती डिसाईड होतं की तुमचं भविष्य काय. तुम्ही जर टेकमध्ये काम करताय तुम्हाला खोराना पैसा भेटतो. तेच तुम्ही ब्लॉगिंगमध्ये काम करताय तर तुम्ही रोजचं तुमचं चांगलं वाईट जे काय आयुष्य दाखवताय ते गरजेचं नाही की तुम्हाला फायदाच होईल. लोक तुम्हाला शिवाय घालतात, अरे बायकोला असं का बोलला, अरे याला असं का बोलला, अरे तुला कळत नाही का. सो हे सगळे फायदे तोटे आहेत. सेगमेंटचा फायदा हा असतो की ब्रँड त्या सेगमेंटकडे बघून तुमची व्हॅल्यू डिसाईड करतं. तुम्ही फूड ब्लॉगर आहे तुमची किती व्हॅल्यू असणार, तुम्ही टेक ब्लॉगर आहे तर तुमची किती आहे, की तुम्ही एज्युकेशनल कॉन्टेंट करताय. आता तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये 4-5 सर आहेत, फुल व्हायरल आहेत ते. सो शिक्षक असून पण तुम्ही एवढी प्रसिद्धी पैसा मिळवू शकता. सो सेगमेंट मॅटर करतो आणि सेगमेंट निवडायची एकदम सोपी पद्धत की तुम्हाला काय आवडतं. जसं मला टोचून बोलायला आवडतं मी तो सेगमेंट निवडला की मी आपलं टॉन्ट सार्काझम करत बसताना चांगला चाललाय तो. उगाच मी इथे एखाद्याला इंग्लिश शिकवायला गेलो असतो जे मला येत नाही आहे फक्त पैशांसाठी तर ते जमलं नसतं. सो सेगमेंट असा निवडायचा. सो सेगमेंट मॅटर करतो तुमच्या आवडीवरती की कोणतं असं काम आहे जे तुम्ही 24 तास करू शकता आणि आयुष्यभर करू शकता. जसं खायचं काम आहे मी 24 तास करू शकतो आणि आयुष्यभर करू शकतो, तर मी फूड ब्लॉगिंग सुरू केलं. भविष्याबद्दल बोललास तर कंटेंट क्रिएटरचं म्हातारपण कसं असेल? कंटेंट क्रिएटरचं म्हातारपण असं समजा की आता इंस्टाग्राम पण आमच्यासोबत जन्माला आलंय. सो त्याचं जे होणार आहे ते आमचं होणार आहे. सिम्पल आहे. कारण कशाची शाश्वती नाही. जे टिकटॉकर होते ज्यांची मिलियनमध्ये फॉलोअर्स होते, टिकटॉक अचानक बंद पडलं त्यांचं करिअर सगळं संपून गेलं. जे रिलेशिप झाले तर आता ते पण स्ट्रगल करतात कारण त्यांचं कॉन्टेंट टिकटॉक टाईप होतं. सो आमचं कॉन्टेंट यूट्यूब इंस्टाग्राम टाईप आहे. उद्या यूट्यूब इंस्टाग्राम बंद झालं तर मग पारावरती नाचायचं. सो असं काहीतरी होऊ शकतं. म्हणजे इन शॉर्ट मीडियम बदलू शकतं. पण तुम्हाला थोडंसं फायनान्शियल प्लॅनिंग करायला लागणार. तुम्हाला जसं आपल्या पगाराला आपण खर्च करतो, आपल्या माझी 30 तारखेला येणार आहे. इथं असं काही नाही आहे. इथं असं आहे तुमच्याकडे जर 2 पैसे आले तुम्ही 2 पैसे साईडला ठेवा, इन्व्हेस्ट करा किंवा तुमच्या कॉन्टेंटमध्ये लावा. इथे तुमच्याकडे शाश्वती कुठलीच नाही आहे. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टींसाठी तयार व्हायला लागणार आहे. जर 4 लोक ओळखतात त्यांना काहीतरी व्यवसाय तयार करता ते बघायला लागणार आहे. आणि माझ्या एकट्यासाठी नाही, ॲक्च्युली सगळ्यांसाठीच आहे. असं नाही की इंस्टाग्राम गेल्यानंतर मला एकटाच काहीतरी ते फॅक्टरी बंद पडायचं रडायला लागणार आहे, असं नाही होणार आहे. सगळ्यांनाच विचार केला पाहिजे. पण इथं काय होतं ना, इथं तुमचं नेटवर्किंग खूप वाढतं. म्हणजे खूप मोठ्या कंपनीचा मालक पण मला येऊन भेटतो किंवा खूप मोठमोठे प्रोडक्टचे जे ओनर्स आहेत त्यांच्याशी आपली ओळख असते. त्यामुळे भविष्यात यांच्यासोबत काही ना काही काम करता येईलच. कंटेंट क्रिएटर झालं पाहिजे का? कंटेंट क्रिएटर एका शब्दात सांगायचं तर ते MPSC केल्यासारखं आहे की लाखाने लोक येतात, सगळेच मेहनत सगळे घेतलं. असं नाही की MPSC वगैरे कमी मार्क पडले त्याने अजिबात मेहनत घेतली नाही. त्याने पण 24 तास अभ्यास केलेला असतो. एखाद्याचं नशीब असतं किंवा एखाद्याला ती टॅक्टिक माहीत असते किंवा एखाद्याचं आपण म्हणतो ना की त्याला ते जमतं. तर जो तुम्हाला ते आवड असेल, तुम्हाला ते जमत असेल, तुम्हाला तेवढी मोठी रिस्क घ्यायची असेल लाखांमध्ये किंवा हजारामध्ये एक जण पुढे येण्याची, तरच ती घ्या. कारण वेळ भयानक जातो. आता इथं 1 वर्ष जाणं आपल्याला कळत नाही, पण जेव्हा तुम्ही कॉर्पोरेटमध्ये इंटरव्ह्यू देता त्याला तुम्हाला विचारतो की 1 वर्ष सांगतो काय करत होता, आपण त्याला म्हणतो ना गॅपमध्ये काय केलं. सो वेळ सगळ्यात जास्त जातो. दुसरं असं आहे की भरपूर गोष्टी शिकायला लागतात. कंटेंट क्रिएशन म्हणजे फक्त तुम्ही चांगला दिसता तर होऊ शकत नाही. तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, तुम्हाला कॅमेरा कळायला पाहिजे, एडिटिंग कळायला पाहिजे, ऑडियन्सला काय पाहिजे हे कळायला पाहिजे. आणि ऑडियन्सला तुम्ही जे करताय, जे तुमच्या नजरेत भले तो पुष्पा असेल पण त्याला तो वाटला पाहिजे. इथून सुरुवात आहे. त्यामुळे क्रिएटर झालं पाहिजे का, तर 2019मध्ये विचारलं असतं मी म्हटलं असतं सुरू करा. आत्ता 2025मध्ये विचारताय, थांबा 6 महिने सगळं शिका, एखाद्यासोबत काम करा, व्ह्यूज किती येतात, त्यांना पैसे किती भेटतात, त्याचा फायदा किती आहे आणि एखादा क्रिएटर किती दिवसात संपतो, 1 वर्ष 2 वर्ष हे सगळं बघा त्या निशमधला आणि मगच सुरू करा. आता वेळ वाया घालू नका. वेळ खूप महत्त्वाचा आहे. जबरदस्त गप्पा चालल्यात. एक रॅपिड फायर, मसालेदार रॅपिड फायर होऊन जाते. पावभाजी की मिसळ? मिसळ. मटन की चिकन? चिकन. चहा की सोलकढी? चहा. सासरवाडी कोल्हापुरातलं जेवण की पुण्यातलं? कोल्हापुरातलं. मोदक तळलेले की उकडलेले? उकडलेले. इंस्टाग्राम की यूट्यूब? हे अवघड आहे. दोन्ही. कारण इंस्टा खूप वेगळं आहे आणि यूट्यूब खूप वेगळं आहे. ॲज अ कॅरेक्टर बारक्या, कॅमेरामन, आजी की श्वान? बारक्या. काय? बारक्याचं असं आहे की तो लहान आहे, त्याला गोष्टी कळत नाहीत. आणि मला ज्या लोकांना काहीच कळत नाही त्या लोकांसोबत मी जास्त कम्फर्टेबल असतो. ज्यांना कळतं त्यांची मतं असतात आणि त्यांची मतं पॉझिटिव्ह असणं खूप कमी शाश्वती आहे. त्यामुळे ज्यांना कळत नाही, जसं श्वान, त्याला कळत नाही मी त्यासोबत काय करतोय,
तर मग त्याला मी पाहिजे तसं बदलू शकतो, त्याला पाहिजे तसं दाखवू शकतो लोकांपर्यंत. बारक्या पण तसंच आहे. हां. बारक्याला मी मॅचवर दाखवू शकतो, बारीज दाखवू शकतो, त्याला हुशार दाखवू शकतो, बिझनेसमॅन दाखवू शकतो, कसंही दाखवू शकतो. मग असे लोक प्रत्येकाला आवडतात. ओके, रेग्युलर बॅक टू बेसिक 2-3 प्रश्न आहेत शेवटचे. येस. ओके, आजवरचा जो प्रवास आहे तुमचा, बरेच क्षण येत असतात चांगले वाईट. काही असे आहेत का जे भावनिक होऊन गेले किंवा प्रेरणादायी होते? हां, भावनिक क्षण म्हणजे आम्ही वेरूळला शूटला करायला गेलो होतो, कैलास मंदिर. हां. तिथं बऱ्याच सहली आल्या होत्या, आम्ही रविवारीच गेलो होतो बहुतेक. तर त्या सहलीमधल्या म्हणजे संभाजीनगरमध्ये तिथल्या शाळांमधल्या प्रत्येक मुलांना आमच्यासोबत फोटो काढले. हां. आणि आम्ही पुण्यात राहतो, तर आमच्या डोक्यात हेच की पुण्यातले लोक आपलं ओळखतात किंवा ही लोक बघतात. बरोबर. आणि पुण्याची एक खासियत काय ना, इथं तुम्ही बसलाय आणि इथं 4 लोक बसले ते तुमच्याकडे असं बघतील, ते रीला बनवतं, एवढी तुमची इज्जत असते. सो एवढंच आहे. पण जेव्हा तुम्ही पुण्याबाहेर पडता, जेव्हा तुम्ही गावांमध्ये, मी अगदी मुंबईमध्ये नाही, पण तुम्ही गावांमध्ये जाता ना, ती लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने बघतात. त्यांना वाटतं की अरे हा बघा कसं बनवतो, हा इकडे फिरतो, अरे हा मोबाईलवर दिसतो, अरे हा यूट्यूबवर दिसतो. त्यांना तुमच्याबद्दल खूप क्युरियोसिटी असं जाणून घ्यायची. तर तो जो वेरूळचा एक आमचा अनुभव होता त्या लेणीचा, कैलास मंदिराच्या इथला, सगळ्यांनी आमच्यासोबत फोटो काढले, सगळेजण बोलले, सगळेजण म्हटले की आमच्या शाळांमध्ये या. तो सगळ्यात भारी होता आत्तापर्यंत. कारण ती सगळी पोरं होती आणि त्यांना बघून मला असं वाटलं की आम्ही पण यावायचा होतो कधीतरी. आणि मला जर असं कोण भेटलं असतं मी हेच केलं असतं. तो सगळ्यात चांगला मोमेंट होता. ह्या सगळ्या प्रवासात किंवा हे जे काय सुरू केलं होतं, तर कॅमेराबद्दलचं माहितीच आहे, कारण त्यांच्या साथीनंच तुम्ही सुरुवात केली. पण इतर बाकी घरच्यांचा आणि मित्रांचा प्रतिसाद कसा होता या विषयावरती? माझं असं झालं की एक तर मी जॉब सोडलेला. हां. आणि एक यशस्वी बिझनेस केला, ज्यात सगळी सेव्हिंग घालवली. त्यामुळे त्यांचं माझ्याबद्दल काही मत नव्हतं. त्यांना अजूनही त्यांचं मत नसतं. शेवटी घरच्यांसाठी तुम्ही ते तसंच असतं. बट आता एक तर आमच्या घरात कसं आहे ना, की खूप शिकलेले लोक नाही आहेत की जे विचारतील की अरे तू हे का करतोयस. त्यांना काही नाही पडलेलं, करतोय ना, पैसे येतात तर बस विषय संपला. तेवढा जास्त ते विचार करत नाही. इव्हन मी कॉर्पोरेटमध्ये जेव्हा IT मध्ये होतो तेव्हा मी स्विस बँकेत जॉब करायचो. माझ्या घरच्यांना काय पोरं कुठे आता हिंजवडत कामाला आहे तेवढंच. सो त्यांना तेवढंच पडलेलं असतं. त्यांना जास्त लोकांना लावायचं. आणि ते सगळ्यात चांगलं आहे माझ्यासाठी की माझ्या घरच्यांच्या माझ्याकडनं खूप कमी अपेक्षा आहेत आणि ते सगळ्यात चांगलं असतं. तुमच्या जास्त अपेक्षा असतील तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट विचारणार. माझ्या बाबतीत तेवढं नाही आहेत. आता माझ्या आईचं कसं आहे की अच्छा याचा व्हिडिओ TVला दिसतो बरं का, तिला भारी वाटतं. तिला हे नाही माहिती की मी फूड ब्लॉगिंग करतो का मी कशाची व्हिडिओ करतो. पोरगा TVत दिसतो बस. हे सगळ्यात भारी आणि हे सगळ्यात चांगलं असतं. आपण म्हणतो की ज्या घरात कमी शिकलेले लोक आहेत ना ते लोक जास्त आनंदी असतात. म्हणजे मी माझ्या स्वतःहून सांगतो की टेन्शन कमी आहे डोक्याला, हे सुरू आहे. बाकी सासरवाडीकडचे पण खुश आहेत. त्यांना हे आवडतं सगळं. काय आपण जे रील्स टाकतो कमेंट्स येतात, काय DMs येतात, तर असं वाटतं की ह्याला रिप्लाय करायचा होता पण राहून गेला. हां, असं भरपूर लोकांना होतं. असं वाटतं याला ना जाऊन बोललं पाहिजे, फक्त रिप्लाय करून काय होणार नाही. असे भरपूर असतात की एकाने तर मला मेसेज केला होता की अरे तू मटण बिटन खात असतो, मग नाही का तू मंदिरात कशाला जातो. मग दुसरा मेसेज आलेला की तू ते रस्त्यावर कुत्र्यांना खायला घालतो. तो किस्सा लय वाईट आहे कुत्र्यांचा की मी श्वानांना खायला घालायचो. आमचं काय व्हायचं, बऱ्याचदा संध्याकाळी शूट असायचे, आम्ही यायचो, मग त्या रस्त्यावर श्वान झोपलेला असायचे, वाईट वाटायचं त्यांच्याकडे बघून. मग आम्ही काय करायचो, गाडीत भरपूर बिस्किटं ठेवायचो. बरं आम्ही डॉग फूड पण ठेवून पाहिलं, पण त्या रस्त्यावरच्या कुत्र्यांना डॉग फूड माहिती नाही, ते खात नाहीत ते. म्हणून आम्ही ती शूट करायचो तर आम्हाला लक्ष द्यायचं की ते खातात का नाही ते. तर मी बिस्किटं द्यायचो. आम्ही जवळपास वर्षभर बिस्किटं दिली प्रत्येक श्वानला. मला असं झालं की श्वान मला ओळखायला लागले असतील नंतर, अरे येतं ते बिस्किटवाला आले ब्लॉगर, इथपर्यंत आम्ही खायला घातलं. आणि आम्हाला एवढं माहिती झालं की पुण्यातल्या कुठल्या कोपऱ्यामध्ये कुत्री बसलेलं असतं हे आम्हाला माहिती होतं. कारण आम्ही शूट करून आला, रात्री श्वान नाही भेटलं आम्हाला, सौदागरच्या इकडे बसलेलं असत, इथपर्यंत माहिती होतं. पण नंतर असं झालं की ते व्हिडिओ पसरायला लागले, लोक त्या नावाने ओळखायला लागले. तर बऱ्याचशा संस्थांमधून मेसेज आले की आम्ही तुम्हाला कोर्टात खेचू, तुम्ही श्वानांना बिस्किटं खायला घालताय, त्यात ग्लुकोज असतं, साखर असतं, त्यांना स्किनचे आजार होतील, त्यांना हे होईल ते होईल. मग तेव्हा डोक्यात याचा अर्थ त्यांना भूक लागली, आता त्यांना खाऊ द्या, आपण बघू नंतर आजार वगैरे. आणि मी आता बिस्किट घातल्याचा अर्थ असा नाही की त्या कुत्र्याचा डायट आता बिस्किटच झाला आहे, तो उद्यापासून तो फोर्क आणि स्पून घेऊन बिस्किटच खात, असं होतं ना. तो एक वेळचा मोमेंट होता, पण नाही समजून घेतलं सगळ्यांनी. बऱ्याच जणांनी लिगली धमक्या दिल्या. काहींचं असं झालं की फोन करून पण बोललं की आम्ही तुमचा व्हिडिओ पाहिला, तुम्ही त्या श्वानाला काल पार्लेची बिस्किटं खायला घातली, तुम्हाला माहिती कसा परिणाम काय होऊ शकतो, श्वानाला बोलता येतं का, तो दवाखान्यात जाऊ शकतो का, तुम्ही सारखे लोक असं इन्फ्लुअन्स करतात, ते उद्या प्रत्येकजण बिस्किटं घालायला लागलं तर काय करा. एवढं कोण रिकाम आहे मला बघून प्रत्येकजण बिस्किटं खायला घालायला. मग मी पण सॉरी म्हणून मग ते DM संपवून टाकले. पण असं सुरू असते. त्याच्यानंतर ते श्वानचे व्हिडिओ आम्हाला दिसणं थोडं कमी केलंय मी. पण मी म्हटलं मी सगळे प्रयत्न केलेत. मी तुम्हाला हेही सांगतो की आम्ही नॉनव्हेज जेव्हा खायचो ना, तर बरेच लोक म्हणायचे की तू त्यांना नॉनव्हेज खायला घाल. मी एकदा आम्ही नॉनव्हेज घेतलं, एक श्वान एका दुकानापुढे बसलो होतो. ते बिचारा दुकानदाराला पण माहिती नाही की मी तिथं नॉनव्हेज का टाकलंय.
तो बिचारा साधा माणूस, तो ब्राह्मण, तुम्ही येऊन शिवाय घातलं मला, अरे माझ्या दारात नॉनव्हेज का टाकलंय, मग मी त्याला कसं एक्सप्लेन करू ना सगळं काय झालंय ते. मी आपलं उचलून घेऊन गेलो, मला कळालं की नॉनव्हेज कोणाच्या दारात नाही टाकू शकत आपण, हे अजून भयानक आहे. हां. तेही किस्सा बंद झाला. भाकरींचंही आम्ही ट्राय केलं. भाकरींचं असं व्हायचं की काही कुत्र्यांना कळायचं की ती भाकरी आहे, काय जण घ्यायचे, चव घ्यायची आणि टाकून द्यायची, म्हणजे ती तोंडावर चव काढायचे कुत्रे आपले. मग तेही बंद केलं. एकच पर्याय उरतो कुत्र्यांना खायला घालतो, तो म्हणजे बिस्किट, जो प्रत्येक महाराष्ट्रातला कुत्रा खाऊ शकतो. पण त्याच्यावरतीच हे सगळं सुरू झालंय. बघू आता भविष्यात काय करता येईल. मला वाटतं तुम्ही जेव्हा सुरुवात केली फूड ब्लॉगिंगची, त्याच्यानंतर तुमच्यापासून बऱ्याच जणांनी प्रेरणा घेऊन त्यांचं करिअर ग्रो केलं, बऱ्यापैकी लाईनवरती आलेत तुमचा आदर्श ठेवून. आता इथून पुढे जी लोक येणार आहेत त्या जनरेशनला तुम्ही काय सांगाल? आता तर हेच सांगाल की तुम्ही जर का कॉन्टेंट क्रिएटर बनताय ना, तर जेवढं तुम्ही एखादा व्यवसाय करताना, इन्व्हेस्टमेंट करताना जशी भीती वाटते ना आपल्याला 10 लाख रुपये घालताना, ती भीती वेळेची वाटली पाहिजे, ती भीती गॅजेटची वाटली पाहिजे. की आपण 1.5 लाखाचा फोन घेतो ना, तर ती एकदा भीती वाटली पाहिजे की मी जर घेतो ना 1.5 लाखाचा फोन, तर यातनं मला 10 लाख तरी कमवायचे. तर सुरुवात इथूनच झाली पाहिजे की सिरियसली घेतलं पाहिजे प्रत्येक गोष्टींना. आणि पहिलं कसं असायचं ना की आपण स्लो मोशनमध्ये व्हिडिओ काढायचो, साडी घालून डान्स करायचो किंवा ट्रान्झिशन करायचो, कॉन्टेंट चालत. आता नाही चालत, आता लोक हुशार झाले. त्यामुळे जेवढं आपण बिझनेसमध्ये, शिक्षणामध्ये जेवढं सिरियस आहे तेवढं सिरियसली ही कामं केली पाहिजेत. जसं तुम्ही म्हणतात की बरेच जण प्रेरणा घेऊन आले, पण असं होतं की तुम्ही एखाद्याची कॉपी करून किंवा एखाद्यासारखं कॉन्टेंट करून तुम्ही एकाच लेवलपर्यंत पोहोचू शकता. तुम्ही पुढे जाणं खूप अवघड होतं. ते का होतं? कारण मी तुमच्यासारखं वागतोय. त्याऐवजी सगळं सोपं काय ना, माझा स्वभाव कसा त्यानुसार कॉन्टेंट करायचं जे आयुष्यभर पुरतं. सो ते केलं पाहिजे, ते खूप महत्त्वाचं आहे. कारण बरेच जण अडकले, त्यांनीच मला फोन केले की सर आता काय करायचं. मग ते मला तेव्हाही वाईट वाटलं, कारण त्यांचं कसं बिचाऱ्यांनी जॉब बिप सोडून ते केलं होतं आणि फॉलोअर्स वाढले म्हणून ते फुल टाईम डिपेंडंट झाले. पण नंतर मग अडकले. सो अडकलेही नाही पाहिजे. सो ते आपल्यावरती, आपल्या स्वभावावरती कॉन्टेंट तयार करायचं. खूप चांगल्या गप्पा मारलेल्या आहेत. तर एक कॉन्टेंट क्रिएटरच्या जर्नीमध्ये अशा दिलखुलास गोष्टी असतात, एक गमती जमती असतात, किंवा त्यांच्या बाजूला जे स्पॉन्सर्स येतात त्यांच्यासोबतचं त्यांचं नातं कसं असतं, किंवा त्यांना काय डिलिव्हर केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण यातून अनुभवल्यात. तर धन्यवाद आमच्या ह्याच्यावरती व्यासपीठावरती आलात. तुम्हाला हा सगळा अनुभव कसा वाटला त्याबद्दल काय सांगाल? आणि मेन म्हणजे तुमच्याकडून होऊन जाऊ दे की सबस्क्राईब करा, कमेंट करा. नाही, एक तर पॉडकास्ट म्हटलं की मला भीतीच वाटते, कारण मागच्या 2-3 महिन्यात जे झाले मराठी सेलिब्रिटीसोबत माझ्या अंगावरच काढतो पॉडकास्ट द्यायला. त्यामुळे मी असं कंट्रोल करून सगळी उत्तरं दिलेली आहेत. कारण काय होतं, तेवढाच कट मारायला असतो, त्या कटची भीती वाटते. पण आज छान वाटलं आणि प्रश्नही वेगळे होते प्रत्येकासारखं. आणि प्रेक्षकांनाही सांगणं आहे की आपल्याला एक सबस्क्राईब करायला काहीच खर्च येत नाही, पण यांना खूप मेहनत आहे कॉन्टेंट तयार करण्यासाठी. त्यामुळे सबस्क्राईब करा. या मंचावरती उन्हाळ भटकंती बरेचशी मोठमोठे लोक येत असतात. मी पर्सनली यांचे बरेचसे व्हिडिओ बघत असतो माहितीसाठी. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, नसेल आवडला तरी पण सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात असेच व्हिडिओ पाहायला मिळतील. ओके, ह्या सगळ्या समस्यांनी उन्हाळ भटकंतीकडनं एक छोटंसं गिफ्ट तुमच्यासाठी आहे, ते तुम्ही एकदम मोठ्या मनाने स्वीकारा. क्रिएटर असण्याचे हेच फायदे आहेत.